श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते। तर आज आपण ऐकणार आहोत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून अविनाश दादांचे मार्गदर्शन। चला तर मग सगळ्यांनी हे सुंदर अनुभूती आणि दादांचे मार्गदर्शन अमृततुल्य मार्गदर्शन नक्कीच ऐकूया। शरणं प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ। दादा दादा श्री स्वामी प्रणाम दादा। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ प्रणाम। बोलतात का 10 मिनिटं? मी बोलतो नंतर 10 मिनिटं वाटल्यास तसं बोलणार नाही, मी 15-1 मिनिटं बोलेन। तुम्ही जे स्टार्ट करा ना। संख्या कमी ना, बरं ठीक आहे। बोलते ना 10 मिनिटं सुरुवात करा तुम्ही। चालेल। मी 9:30 पर्यंत बोलतो, अर्धा तास बोलेन। चालेल ओके। श्री स्वामी समर्थ। सर्वांना श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बोलायला आज अचानक बोलावं लागतंय म्हणून जास्त काही म्हणजे बोलणार नाही, म्हणजे एक 5-7 मिनिटं आहे। तर बघा, आजकालचे लहान मुलांबद्दल थोडंसं बोलायचंय की लहान मुलं कसं असतात। लहान मुलं एक अगदी फुलासारखं असतात, त्यांना आपण जसं घडवतोय ना ते तसं घडतात। कारण आपल्या घरचे संस्कार जर चांगले असले, संस्कारही चांगले असले ना, तरीही कुठेतरी त्यांचे पूर्वजन्माचे कर्म प्रारब्धही त्यांच्या जवळ असतात, म्हणून त्यांच्याकडे लक्ष देणं सुद्धा खूप गरजेचं आहे। आजकाल काय असतात, दादा नेहमी सांगतात, दादांनी किती वेळा जर मार्गदर्शन केलं ना तर हेच सांगितलंय की आपले मुलांना कुठेही कमी पडू द्यायचे नाही। म्हणजे आपल्या मुलांना कुठेही असं बोलायचं नाही की तू इथे कमी पडतोय, तू तिथे कमी पडतोय, तू असं कर, तू तसं कर। त्यांची सुद्धा एक पर्सनल थिंकिंग असते। ते जर थोडं मोठे झाले ना तर त्यांची इच्छे मिळून आपण राहावं। म्हणजे असं नाही की एकदम वेगळंच, म्हणजे कुसंस्कार पण नाही झालं पाहिजे आणि अतिसंस्कार पण नाही झालं पाहिजे, सुयोग्य संस्कार झालं पाहिजे। म्हणून त्यांना जास्त रागवायचे नाही। त्यांना काय पाहिजे ते समजून घ्यायचं। अगदी मित्रांसारखी जर मुलांसोबत आपलं वागणं बोलणं असलं ना तर मुले कुठेही वाईट कर्मात जात नाहीये। म्हणजे वाईट कर्मात म्हणजे कसं की त्यांना कुठेतरी ते वाईट जे त्यांच्यासोबत घडतंय ते घडत नाहीये, म्हणून आपण त्यांच्या सोबत ना एकदम फ्रेंडशिप सारखं राहायचं। कारण जर आपण नाही राहत ना तरी मुलं म्हणजे त्यानंतर मुलं दुसरा मार्ग शोधतात। असं नाही की आपण जर त्यांच्यासोबत योग्य राहिलो ना तर कुठेही मुलं मुली विपरीत मार्गात जात नाहीये। त्याच्या मागचे कारण असं पण असू शकतो की बघा, म्हणजे आपले पितरांचे दोष असतात, त्यांचे जे पूर्वजन्म असतात त्यांचे कर्म असतात, आपले जे पूर्वजन्मीचे कर्म आहेत तेही त्यांच्या सोबत आपण जुळलेलो आहोत, म्हणून आपलेही सुद्धा कर्म असतात। असं म्हणून काय करावं तर जेव्हा आपण स्वामींची सेवा देतो ना, कारण बघा, मरण आणि जन्म मरण आणि परण या तिघांमध्ये कुठलेही देवता पण आडवं येत नाहीये। कारण देव सुद्धा याला देवानी कर्मप्रधान मानलंय। म्हणून आपण जेव्हा कर्म करतोय तेव्हा आपली कर्माची कृती खूप खूप अगदी प्रामाणिक असली पाहिजे। कारण आपण बघत नाहीये, पण ह्या जन्मी जर आपण इतके खडतड एकदम वेगळे आपण वागलो आणि नाही आपण सत्कर्म केलं, फक्त कुकर्माच्याच मागे लागलं तर आपल्याला काय करावं लागतं पुढच्या जन्मी आपल्याला काय करावं लागेल तेही आपल्याला भान नसतं। जरी आपण
ह्या जन्मी खूप सुयोग्य कर्म केले, पण मागच्या जन्मीचे जे कर्म आहेत ना ते आपल्याला खूप आडवे येतात. म्हणून सेवा साधना आपण करतोय म्हणून दादा नेहमी म्हणतात ध्यान करत चला, ध्यान करत चला. ध्यानाने कुठेतरी ह्या जे वेगळे कर्म असतात त्यांचं नष्ट होतंय. म्हणजे त्यांचं जे वेगळं प्रभाव असतं, वाईट प्रभाव असतं ते कुठेतरी नष्ट होत असतं. त्यामुळे आपल्याला जे अचानक अडचण येणं, अचानक काही आपल्यासोबत घडणं ते कुठेतरी टळतंय. म्हणून आपण काय करायचं, आपले कर्म जे असतात ना ते नेहमी कर्म आपण सुयोग्य करायचं आणि आपल्या मुलांना आपल्या सोबत घ्यायचं. त्यांना आपली गरज असते. बघा, तुम्ही आई-वडील आहात, ते तुमच्याशी नाही बोलणार तर कोणाशी बोलणार? आणि जर तुम्ही त्यांना इतकं स्ट्रिक्ट ठेवलं की तुमच्याशी ते बोलूच शकत नाही, मग ते दुसरा मार्ग शोधतात. कुठेतरी कुठली मुली भेटली किंवा मुलं भेटलं त्यांच्यासोबत बोलतात. त्यांनीही जर वेगळं वाकडं वागलेलं तर ते कुठलेतरी वाईट कर्म करतात. असं पण होतंय. जर लहान मुलं असले, कारण बघा असं म्हणतात 14 पासून 18 पर्यंतची वेळ असते ना, 18 किंवा 20, 14 ते 20 वर्षपर्यंत जे वेळ असते ना ती वेळ खूप खूप अगदी प्रामाणिक असते. आपल्या मुलांसोबत नेहमी कसं घडतंय, काय घडतंय, नेहमी कुठल्या वेळेला त्यांना काही त्रास होतोय का तेही आपण बघायचं. कारण बघा आजकाल ना म्हणजे कलियुग फार खूप 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 खडतर कलियुग आहे. या कलियुगात ना म्हणजे दोष करणारे लोक खूप आहे. खूप असं वाईट कर्म पण करतात. आपल्या म्हणजे वाईट शक्तीचा प्रभाव सुद्धा असं वेगळाच होतोय. कारण जे मेलेले लोक असतात त्यांच्याकडून ते केलेलं असतं त्याचेही आपल्याला कर्म भोगावं लागतं. आपण तर स्वामींच्या प्रभावात आहोत म्हणून आपल्याला जास्त त्रास होत नाहीये. तरीही स्वामी आपल्याला वारंवार वाचवण्याचे प्रयत्न करतात. आपण म्हणजे प्रभूंचं नामस्मरण घेतोय, आपण वाचतोय, आपल्याला कुठेही केसालाही धक्का लागू देत नाहीये. पण आपले पूर्वीजन्मचे कर्मदोष खूप आडवे येतात. म्हणून ह्या जन्मी आपण असं कर्म करावं की पुढचा जे जन्म असेल ना ते भगवंताच्या चरणच आपलं मिळावं, असं आपण प्रयत्न केलं पाहिजे. म्हणून बघा, हे कुठेतरी ना आपण आपल्या मुलांसोबत खूप फ्रेंडशिप सारखं वागलं पाहिजे. त्यांना जे आवडत ना ते आपण त्यांच्यासोबत खेळायचं, त्यांच्यासोबत राहायचं, त्यांच्यासोबत थोडं फिरायला जायचं. त्यांना म्हणजे बघा, वडिलांशी जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट असतं ना तर म्हणजे मुलींचं असतं. मुली नेहमी ना वडिलांच्या सोबतच असतीये. कारण आणि मुलं जे असतात ना ते आईसोबत जास्त प्रेम असतो त्यांचं. म्हणून एकमेकांशी घुलन-मिलन हे जे असतं ना ते आपण खूप छान रीते करावे. कारण आजकाल खूप म्हणजे कलियुग खूप बेकार असते. त्यामुळे कुठे काही होऊ शकत आपण विचारही करू शकत नाही. तर आपण सर्वांनी असं आपल्या मुलांबद्दल प्रामाणिक राहावं. कुठेही त्यांना कॉम्पिटिशन नाही करायचं की त्यांच्या मुलाने असं केलं, त्यांच्या मुलं डॉक्टर झालं, त्यांच्या मुलांनी इतकं केलं, तू का केलं नाही? तू का इतके मार्क्स कमी पडले? तुला काय म्हणजे तुम्हाला का इतके मार्क्स कमी पडतायत? तुम्हाला असं का होतंय? तुम्ही असं का करत नाहीये? त्यांचे एकाच कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट आले, सेकंड आले तर आपण बोलतोय की तुम्हाला का असं येलं नाही? तू तर ढ आहे, असं आहे. पण असं कधीच बोलायचे नाही. बघा, तेही तुमच्या प्रेमाने, तेही तुमची कमीमुळेच त्यांना असं हे होतोय. घरातला वास्तुदोष असं, देवघर असं. म्हणून सर्वांनी आपलं देवघर अगदी प्रामाणिकपणे चेक करावं. वास्तू अगदी प्रामाणिकपणे सुयोग्य करावी. बघा, प्रत्येक वास्तूमध्ये जर काही दोष असलं ना प्रत्येक वास्तूचा काही ना काही उपाय असतो. म्हणून जे आपले ग्रुपचे मार्फत वास्तुदोष आणि मंदिर देवघराबद्दल जे मार्गदर्शन होत असते ते नेहमी प्रामाणिकपणे ऐकावं आणि आपलं घराला मंदिर सारखं करावं. आणि घरात एकही दिवस असं जाऊ द्यायचे नाही ज्या दिवशी आपण दादांची मीटिंग नाही ऐकायची. म्हणजे दादांची मीटिंग आपण अगदी प्रामाणिकपणे ऐकायचं. त्यामुळे त्याच्याने काय होतंय की आपलं घर अगदी शुद्ध वातावरण होत असतं आणि आपलं घरात म्हणजे एकदम पॉझिटिव्हिटी येत असते. जास्त काही बोलणार नाही. फक्त
बालसंस्कार जे असतं ते खूप महत्वाचं असतं, म्हणून सर्वांनी आपल्या आपल्या मुलांना बालसंस्कारला टाका. हीच सर्वांना नम्र विनंती है। की गई सारी सेवा मैं प्रभु चरणों में अर्पण करना चाहूंगी। श्रीपादराजम शरणं प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ। दादा दादा जॉईन नाही झाले का? नाही दिसत ताई. श्री स्वामी समर्थ. चालेल, मग तोपर्यंत मी एक गुरु आणि शिष्याची माझी नेहमीची आवडती गोष्ट, तर गुरु आणि शिष्याची एक आज गोष्टी मी वाचली होती, ते तुम्हाला वाचून दाखवते फक्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. एक मिनिट. येतोय आवाज? बघा, गुरु आणि शिष्याची भेट असते, ठीक आहे. एक म्हणजे भगवंतची भेट बोलू शकतात. तर गुरु शिष्याला म्हणतात, पुत्राने आपल्या वडिलांना जे सांगितले तेच मी तुला सांगत आहे. झाले का दादा जॉईन? हो हो झाले. हो प्रणाम दादा. श्री स्वामी समर्थ. बोलिये दादा. हा. श्री स्वामी समर्थ. जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला वेळ कमी आहे, 10 मिनिटं बोलतो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पहा, आज बुधवार, आपला मार्गदर्शनाचा दिवस. आपल्याकडे जे काही प्रश्नोत्तर होतात, प्रत्येक प्रश्नोत्तराला मी ऍडमिन लोकांना सांगितलंय, आता पुढचा जो आपला मोठा कार्यक्रम, महाकार्यक्रम होणार आहे गाणगापूरचा 10 नोव्हेंबरला, तर प्रत्येक सेवेकऱ्याने प्रश्न उत्तर करताना, उत्तर देताना गाणगापूरच्या कार्यक्रमाला यावं असं म्हणून एक दिवसीय गुरुचरित्र पारायणाला हजेरी लावावी. त्या कार्यक्रमामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा असेल, हजारो पारायणाचं फळ प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे. सामूहिक पारायणात बघा, औदुंबरला जे आलेत कितीतरी लोकांची भरभरून कामं झालेली आहेत. गाणगापूरला तिथं ज्यांच्या घरांमध्ये अदृश्य वाईट शक्तींचा प्रभाव आहे, पितरांचा त्रास आहे, ग्रहांचा त्रास आहे, अजिबात लग्न जुळत नाही, वय जास्त झाली आहे, संतती होत नाही, डॉक्टरना रिटर्न पाठवलंय, अशा कठीणातल्या कठीण समस्या ज्यांच्या आहेत ते कधी आज जीवन सुटल्या नाहीत, त्यांनी एकदा अवश्य भेट द्यावी. भूतबाधा, प्रेतबाधा, पेशाची बाधा, करणे बाधा, वाईट ग्रहांचा त्रास, उद्ध्वस्त झालेले कुटुंब, कसंही करून कर्ज काढून यावं आणि त्या ठिकाणी यावं, पारायणाला उपस्थित राहावं आणि आम्ही जे अमाऊंट सांगतो ती अमाऊंट पेड करावी. आता गेल्या वेळेस आमच्याकडे 2800 काही नाव आले होते, जवळजवळ 5000 लोक पारायणाला बसलेत आणि कितीतरी लोकांनी पैसे दिले नाही. आमच्याकडे जी अमाऊंट जमा झाली काहीतरी 1900 लोकांची, आणि 1900 लोकांमधून आम्ही तो कार्यक्रम केला. काही प्लस मायनस झालं तर आम्ही भरून देतो. एवढा सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. आता इथं सुद्धा आपल्याला नियोजन आयोजन करताना प्रचंड खर्च होणार आहे. हा खर्च लक्षात घेता आपण 3 टायमाचं जेवण, राहण्याची व्यवस्था करूया. जेवढ्या लोकांची शक्य होईल आमच्याकडनं तेवढ्या लोकांची करूया. आम्ही 5000 लोकांची आधी व्यवस्था करणार आहे. 5000 लोकांची व्यवस्था करणार आहेत, म्हणून लवकरात लवकर गुगल फॉर्म भरणं गरजेचं आहे. गुगल फॉर्म तुमच्याकडे उद्या गुरुवारी गुगल फॉर्म येणारच आहे ग्रुपवरती. फटाफट गुगल फॉर्म भरा आणि ते गुगल फॉर्म भरल्यावरती ताबडतोब आम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारपासून किती रक्कम पर हेड लागणार आहे आपल्याला गाणगापूरसाठी ती सांगणार आणि फटाफट ती रक्कम तुम्ही भरा. आम्हाला नियोजन आयोजन करायचं, प्रचंड मोठं नियोजन आयोजन त्या ठिकाणी 15 ते 20 हजार लोकांचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. अद्भुत आणि जबरदस्त असा हा कार्यक्रम असेल. त्या ठिकाणी स्वयं जातीने कार्यक्रमाला नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हजर असतील.
औदुंबरच्या कार्यक्रमाला देखील ते आले होते, आशीर्वाद दिला, आम्हाला दृष्टांत झाला, समोर साक्षात शेतामध्ये प्रभू उभे होते आणि सर्व सेवक निरखून पाहत होते. मी हा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना सांगितला, आपल्या ह्याच मीटिंग मध्ये सांगितलं. आमच्या कार्यक्रमाला विशेष लक्ष असतं, इतरांच्या कार्यक्रमाला असतं की नाही असतं तो मला माहित नाही. भपका आहे सगळा, इथं भपका नाही. सत्य आणि परमेश्वर उदयाला येणारं असं ज्ञान आहे. प्रत्येक जीवाला आत्मिक शांती देणारं ज्ञान आहे. अद्भुत आहे हे. सामान्य बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे जे आध्यात्मिक जिज्ञासू आहेत, जे जीव पृथ्वीवरती उद्धारासाठी टाकले गेले, ते सर्व आमच्याकडे येणार आहेत कालांतराने. बाकी कुठे त्यांचा उद्धार होणार नाही. सध्या तरी सर्व जीव आमच्याकडे पाठवले जातील. ज्यांना स्वामींची ओळख करून घ्यायची, दत्त प्रभूंची ओळख करून घ्यायची, ज्यांना आत्मा परमात्म्याची ओळख करून घ्यायची, ज्यांना ज्या जीवनात भक्ती सिद्ध करायची आहे, परमेश्वर, रामदेवता, इष्टदेवता, पितृदेवता त्यांना सद्बुद्धी देऊन आमच्याकडे पाठवतील. ज्यांचा उद्धार व्हायचा तिथूनच होईल. इतरांच्या ठिकाणी उद्धार होईल की नाही प्रश्नचिन्ह आहे, त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकतच नाही. इथं मात्र तुम्ही येता क्षणी दिव्य लीलांचा साक्ष तुम्ही होणार. अद्भुत लीला तुमच्या आयुष्यात घडतील, ज्या कधी तुम्ही पाहिल्या नसतील, ऐकल्या नसतील. सहज घेऊन होत्या श्री गुरुदेव दत्त परिवाराला उद्या उठून अख्खं विश्वाचा भार हाच उचलणार आहे. श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार विश्वाचा भार हाच उचलणार आहे. स्वामींनी जो भार उचलला जनकल्याणाचा, सर्व भार इथून उचलला जाणार आहे. दत्तप्रभूने जी कलियुगाचा कारभार घेतला हातामध्ये, ते कारभार इथूनच उचलला जाणार आहे. अनेक साधू असतील, अनेक संत असतील, त्यांचे ते आपापल्या जागी नमस्कार त्यांना, ठीक आहे, धन्यवाद. पण इथं परम धन्यवाद. इथं वस्तुतः ओळख केली जाणार आहे. घोर कलियुगामध्ये परब्रह्माची ओळख परिचय करून देणारा एकमेव हा श्री गुरुदेवचा परिवार असेल. बाकीच्यांचं मला काही माहितीच नाही. आणि बाकीच्यांचे सुद्धा पुण्य आमच्यामुळे टिकणार आहे. टिकणार आहे का? इथं स्वयंप्रभूंचा निवास वास म्हणून असं जे कार्य होणार आहे हे विशाल असेल. या कार्याला विश्वात तोड नाही आणि या कार्याचं तोड कार्य कुठंच नाही. वर्षभरातच एवढा प्रभाव झाला, लाखोंच्या घरात कार्य गेलंय, त्या 5 वर्षात पूर्ण महाराष्ट्र, 10 वर्षात पूर्ण भारत देश झाल्याशिवाय राहत नाही. विश्वातली सारी संत मंडळी एकत्र करून सनातन हिंदू संस्कृती स्थापण्याचं कार्य श्री गुरुदेव दत्त परिवारातच होणार आहे. का? तर कलियुगाचा कारभार दत्तप्रभूंनी घेतलाय म्हणून. रामकृष्ण साहेब गेला, कलियुगाचा कारभार दत्तप्रभूंनी घेतलाय, दत्तप्रभूंच्या अवतारांनी घेतलाय. म्हणून ही सर्व अवतार पण आली. श्रीपाद प्रभू नरसिंह स्वामी महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज अगदी आमच्या हृदयात राहून, अगदी नाचून कुदून हसून खेळून कार्य करणार आणि त्याचबरोबर कठीण प्रसंगांना अध्यात्म ज्ञान देणारे. बघा, प्रसंगातले प्रसंग कठीण असतात. आयुष्यात कधी खडतर प्रसंग येऊन जातील, कधी कुणाचं मरण येईल सांगता येत नाही. अनेक वेळेस मी उदाहरण देतो. आपला क्षणिक काळाचा प्रवास आहे, कुठेची तडकू नका. आई वडील, भाऊ बहीण, मुलं, कधी कोणाचा काळ प्रसंग कसं हिरावून घेईल सांगता येत नाही. परम सत्य मृत्यू आहे, त्याला सामोरं सगळ्यांना जावंच लागतं. शाश्वत आहे, सत्य आहे. आपलं सगळं मनबुद्धी ही नश्वरतेकडे वळाली आणि त्याचाच प्रभाव म्हणून आपण अज्ञानासारखं फिरत असतो. जेव्हा शाश्वताकडे वळाल तेव्हा मोह, माया, देहात्मिक बुद्धी हळूहळू जी असते ती कमी होईल. गुरुचरित्रामध्ये अनेक उदाहरण आहेत, नवनाथांचे प्राण उदाहरण आहेत, भागवतामध्ये उदाहरण आहे. हे सगळे ग्रंथ आपल्याला नश्वरतेकडून शाश्वततेकडे नेतात. आणि शाश्वतता एवढी कठीण आहे कारण आपल्या मन अनादी काळापासून षड्रिपूंचा गुलाम झालेला आहे, मोहमायाचा, अविद्येचा गुलाम झालाय. त्यात काळ, मी मागे बोललो, फार मोठी गोष्ट बोललो, देवांना ही गोष्ट दुर्लभ आहे. बघा, काळ एवढा कठीण आहे, मोठमोठे देव तयार करतो आणि मोठमोठे दानव, त्याच देवांचे दानव देखील तयार करतो. काळ फार कठीण आहे आणि तो सर्वांच्या डोक्यावरती हवी.
मोठमोठे ब्राह्मण देव झालेत तर मोठमोठे ब्राह्मण राक्षस झालेत. मोठमोठे ब्राह्मण देव झालेत आणि मोठे मोठे ब्राह्मण राक्षस देखील झालेत. आणि जे देव झालेत त्यांना सुद्धा 84 लक्ष शेवण्याचा फेर आहे. का सर्वांच्या डोक्यावर कलगीतुरा म्हणून असतोय. लक्षात घ्या, काळाचा महिमा फार कठीण आहे. ती आदिशक्ती आदिमाया सगळ्यांना गुलाम करून फिरवते. तिच्या पलीकडे जाणं असंभव आहे. असंभव आहे, असंभव आहे, असंभव आहे. अनेक देवता त्यांच्या हारी त्यांच्या विशिष्ट कक्षा असतात, तेवढेच लिमिट त्यांना असतं. त्याच्या व्यतिरिक्त जाऊ शकत नाही. कालातीत, मायातीत, गुणातीत परब्रह्म असतं. अक्षर ब्रह्म, परब्रह्म, पूर्ण ब्रह्म, विशाल तत्वाचं ज्ञान आहे. काय बोलणार. 81 कोटी 9 नवी देवता आदिमाया आहे. 8वी देवता निरंकार देवता आहे. नंतर कर्मदेवता आहे. नंतर नारायण आदी देवता आहेत. नाथ आहेत, भैरव आहेत, अनेक काही आहेत. हे सर्व मायेच्या आदिशक्तीच्या अलीकडे असल्यामुळे यांना मोक्ष देण्याचा अधिकार नाही. त्या देवतांच्या आधी लागून आपला देहात्मिक आत्मा मलिन होतो. तर पूर्ण ब्रह्मशक्तीकडे गेला पाहिजे आणि त्यासाठी पूर्ण ब्रह्माची सेवा साधना झाली पाहिजे. हे अद्भुत रहस्य आपल्याला कोण सांगेल. असो, हळू का असेना अशी दिव्य मंत्र आम्ही तुमच्या पुढे आणणार आहोत. एक एक मंत्र तुमचं आयुष्य बदलवेल. पृथ्वी तलावर तुमच्यासारखा भाग्यवान तुम्हीच असाल. इथून परत आल्यानंतर सोडायचं नाही. सोडलं म्हणजे तुम्ही अनंत काळात लटकले जाणार. परत असली गुरुतत्व मिळणं असंभव आहे. परत असलं गुरुतत्व मिळणं असंभव आहे. किती अनंत कोटी जन्म पुढे मिळणार नाहीत. देव मिळतील, देवता मिळतील, आणखी भरपूर काय मिळेल. पण गुरुतत्व असामान्य जे पूर्ण ब्रह्माकडे घेऊन जातं ते कधीही मिळत नाही. अनंताकडे घेऊन जाणार गुरुतत्व मिळत नाही, मिळत नाही, मिळत नाही. मिळालं तरी तुम्हाला दिसणार नाही, समजणार नाही आणि स्वीकारणार नाही. इथून तर तुम्ही सुटलात तर अनंत काळाच्या प्रती झालात. ज्ञानाकडे वळा. किती दुःख येऊ द्या, ज्ञानाकडे वळा. ईश्वर, राम, कृष्ण, दत्त मृत्यूच्या मध्ये कोणी येत नाही. जन्म मृत्यूच्या मध्ये येत नाही. अनेक उदाहरणं मी सांगितलेत. स्वामींजवळचं एक छोटस तुम्हाला उदाहरण सांगतो. एक 10-12 वर्षाची लहान मुलगी, तिच्यासोबत स्वामी नेहमी खेळायला येत होते. असं जंगलामध्ये तो खेळ होता. त्या खेळासोबत स्वामी रोज तिच्यासोबत येत होते खेळायला. पण काही दिवस महाराज येणं बंद झालं. त्या ठिकाणी ती यायची पण बाबा काही तिला दिसत नव्हते. स्वामी बाबा म्हणून ती हाक मारायची, बाबा काही येत नव्हते. काही दिवसात आईवडिलांचा मृत्यू झाला. आईवडिलांनी विष प्राशन करून मृत्यू घेतलेला होता. तितकी अस्वस्थ झाली, तिला सांभाळ करणारं कोणी नव्हतं. तर तिने शेवटचा पर्याय म्हणून त्या जागेवरती गेली की त्या जागेवर तिला रोज बाबा भेटत होते आणि तिच्यासोबत खेळत होते. आणि ती बाबांना तिने कळकळीची हाक मारली. बाबा काही आले नाहीत. तर कदाचित ती आत्महत्या करायला निघाली. आणि त्यावेळेस बाबा, जर तुम्ही आला नाहीत, तुमच्याशिवाय मला कोणीच नाही, तर मी आत्महत्या करेन असं म्हटल्यानंतर क्षणार्धात बाबा तिथे म्हणजे स्वामी महाराज आलेत आणि तिला डोक्यावरून हात फिरवला. आणि तिने सहज विचारलं, बाबा तुम्ही सर्व काही करू शकतात, माझ्या आईवडिलांना का वाचवलं नाही? त्यांनी आत्महत्या का केली? असं मी कुठला गुन्हा केला की मला आईवडिलांचं प्रेम मिळालं नाही? तर स्वामींच्या संपर्कात असल्याने, स्वामींचं नाम स्मरण असल्याने विधीचा लेख काही महाराजांनी तर काही तिचा फोडला नाही. पण तिला महाराजांनी दाखवलं की बघ, तुझ्या सेवेच्या माध्यमातून
तुझ्या आईबाबांना आलेलं मरण आणि त्यांना आत्महत्यानंतर कुठल्याही वाईट गतीला ते गेले नाहीत, त्यांना योग्य गतीला मी पाठवले. आणि तू आम्हाला मानतेस ना, तर तुझं कल्याण करण्याची सर्वस्व जबाबदारी आमची. त्या मुलीला एका सावकाराच्या घरी महाराजांनी लीला केली आणि तिला टाकलं. तर लग्न वगैरे झालं. ते सुखी कुटुंबात राहिली. तिला आई वडिलांसारखा आधार मिळाला. विधात्याने काही जर लिहून ठेवलं असेल तरी भगवंत गुरु नेहमी भक्ताचं कल्याणच करत असतो. आपल्या गेल्या जन्मांचे दोष असतात ते कालांतराने आपल्याला ते भोगावे लागतात. पण वर्तमान काळात तुम्ही गुरु केलात. गुरु केल्यानंतर काही आयुष्यात घटना घडतात घटित. ठीक आहे, ते तुमचे कर्म दोष आहेत म्हणून तुमच्यापर्यंत आलेत. पण गुरु केलायत ना तुम्ही आयुष्यात. गुरु करताना तुमच्यासोबत जसं काही वाईट झालं, काही हरकत नाही. ते भोग म्हणून सहन करावेत. पण पुढे निश्चितच ती गती त्या जीवात्म्याला मिळतेच. आणि महाराजांचं नियोजन ह्या प्रभूंचं नियोजन फार वेगळं असतं. त्या पद्धतीने आयुष्याचं कल्याण होतच. म्हणून त्यासाठी जन्म मृत्यूचे रहस्य कळून घेतले पाहिजे. शाश्वत मरण काय, नश्वर काय. काही प्रसंगात किरकोळ प्रसंगात काही वेळेस स्मरण येतं. आकस्मिक मरण असो ते महाराज टाळतात. पण काही खडतर प्रारब्धाचे विधीचे लेख असलेत तर भगवंत असं शिप करत नाही. आता आपण अज्ञानी जीव, आपल्याला कळत नाही. अक्कलकोटला असताना महाराज कधी कोणाला जिवंत करत होते. डोळ्यासमोर मरणाला लात मारत होते. तळपाच्या घरी 8 वर्ष महाराज थांबलेत. तळपाचा मोठा मुलगा जेव्हा मेला महारोगाने, मरणांती तळपा स्वामींजवळ गेला की महाराज बघा कृष्णप्पा कसं करतोय, त्याला जरा वाचवा. चिम्माप्पा का नाव होतं त्याचं, वाचवा जरा. तर महाराजांनी सरळ त्याच्या हातात गोऱ्या देऊन टाकल्यात. कालांतराने काही दिवसांनी त्यांच्या लहान मुलाला सुद्धा महामारीने घेरलं आणि तो सुद्धा गतप्राण झाला. गतप्राण झाल्यानंतर महाराज बारांची फेरी बाहेर गेली होती. महाराज लगेच आलेत आणि ते चिमाप्पाला म्हटलं, तू कसला जातोस, कुठे. सगळी जाण्याची तयारी चालली होती त्यांची, रडबोंबल चालू होती. महाराज बोलले, चल चिमाप्पा चल उठ, कुठे चाललास, त्याची वेळ नाही अजून झालेली. पण चिमाप्पाला लगेच महाराजांनी जिवंत केलं. काही वेळाने सुरुवातपणे सहज विचारलं की तुम्ही कृष्णप्पाला काय जिवंत केलं नाही, चिमाप्पाला जिवंत केलं. त्यावेळेस स्वामींनी सांगितलं, अरे कृष्णप्पाला अजून त्याचे जन्म शिल्लक होते, त्याला पुढचे जन्म तर आम्ही भेटू तेव्हा त्याला मोक्ष देऊ. ह्या चिमाप्पाला परत जन्म नव्हता रे, म्हणून मला त्याला जिवंत करावं लागलं. हे काही गणित असतात परब्रह्माची, आणि ती परब्रह्माची गणित सद्गुरूंनाच ते कळतात. त्याच्यामुळे आपण जन्म मृत्यू करत नाही. स्वयं भगवान श्रीकृष्णांनी केलं नाही, प्रभू रामचंद्रांनी केलं नाही, कोणीच केलं नाही. प्रत्येकाचं मरण शाश्वत आहे, ते सत्य आहे. पण ते येणारच आहे. तो काळ ठरलेला आहे. त्याच्या आधी भगवंत समजून घ्या, स्वामींची सेवा करून घ्या. सांगण्याचं प्रयोजन एवढंच. बघा कृष्ण असताना देखील पांडवांची मुलं गेलीत. पांडव वाचलीत. पांडव म्हटलं आम्हाला काय गरज आहे, आम्ही मेरोसूत्र चाललो असतो, पण मुलं वाचले हवी होती. कारण सगळ्यात कठीण दुःख म्हणजे मुलांचं असतं. कुठल्याच आईवडील मुलांचं मरण पाहू शकत नाही. पोटाचा गोळा असतो तो. तेव्हा 5 पांडव खूप हतबल झाले होते. अश्वत्थामाने त्यांना मारलेलं होतं, पांडव समजून. आणि सगळी कृष्णलीला होते. सांगण्याचं तात्पर्य एकच की अध्यात्माकडे वळा. अध्यात्म कठीण आहे, ज्ञानाकडे वळा. किरकोळ किरकोळ गोष्टींनी आपण गुरूंपासून दूर जाऊ नका, स्वामींपासून दूर राहू नका. विशाल पहाडासारखं ज्ञान मिळवण्यासाठी भयंकर दुःखद घटना पण आपल्याला पुढे भक्ती सिद्ध करायची. ती कठीण जरी असली तर ज्ञानाने सहज सरळ त्याच्यावरती आपण भक्ती साध्य करून ते परमेश्वराची वाट चालू शकतो. ज्ञानी व्हा, ज्ञान बना. भक्ती सहज नाही. अध्यात्म असणं, गुरु करणं, दीक्षा घेणं त्याहीपेक्षा आध्यात्मिक वाटेवर चालणं पराकोटीचं आहे. रहस्य समजून घेणं. मोठमोठे ऋषी संत महानात्मे त्या दिशेला गेलेत, सर्वस्वाचा त्याग करून तिथे गेलेत, तप करायला लागलेत. आपल्याला गरज नाही आहे त्या ठिकाणी आपलं स्वतःच ध्यानधारणा करून साधना करून आपण स्वामींना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पूर्ण ब्रह्म अतील विश्वास रहस्य काय हे समजून घेण्याचा प्रयत्न अध्यात्म आपण सर्वांनी केला पाहिजे. प्रत्येक जीवाचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे. अधिक वेळ घेत नाही, कारण
मला वेळ नाही आज, तरी मी वेळात वेळ काढून बोललो. झालेली सगळी सेवा श्रीपाद श्री वल्लभाई चरणार्पणमस्तु, श्री स्वामी महाराज चरणार्पणमस्तु. पुढे ताई हा दादा. पुढचा जो भाग आहे तुम्ही सांभाळा. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा, दादांनी पण हे सांगितलं, कारण देव सुद्धा बंधनात असतात. देवांची काहीतरी कक्षा असते. त्या कक्षाच्या पलीकडे फक्त एक गुरु जाऊ शकतात. पण गुरुही केव्हा जातात? तेव्हा जेव्हा त्यांना वाटते की नाही, ह्याच्या पुढचा जन्म नाहीये. पण जर आपले कर्म तसे असले की आपल्या पुढचा जन्म मिळणारच, तर देव सुद्धा आडवे येत नाही, गुरु सुद्धा आडवे येत नाही आपल्याला. कारण जन्म, मरण आणि परण हे सर्व प्रभूंच्या लेखणीमध्ये, जे विधात्यांनी लेख लिहिलेले आहेत, त्या लेखामध्ये म्हणजे लेखामध्ये सर्व असतंय. श्री स्वामी समर्थ. एडमिन मधून कोणी बोलणार आहे का? श्री स्वामी समर्थ. कोणाला बोलायचंय का ऍडमिन मधून? मी बोलू? हा बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझं नाव वैशाली देशमुख विखेळ्यावरून. बघा, आता सांगली जिल्हा, सातारा आणि कोल्हापूर या साईडच्या सर्व सेवेकऱ्यांनी जास्तीत जास्त उद्या पालखी सोहळा आहे. 3 ते 6 पालखी सोहळा आहे. आदरणीय दादांचं मार्गदर्शन, अमृततुल्य मार्गदर्शनाचा आणि पालखी सोहळ्याचा सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग व्हावे आणि आनंद द्विगुणित करावा. आपणही यावे आणि दुसऱ्यांनाही घेऊन यावे. खूप महाराजांनी आता अनुभव सांगते, ज्यावेळेस पादुका यायच्या आधीपासूनच महाराजांनी लीला करायला सुरुवात केली. ज्यावेळेस नागपंचमी होते त्यावेळेस पहाटे पहाटे मला नागाचं दर्शन झालं. परत नंतर मी देवपूजेला बसले तेव्हा पिंडूमध्ये भगवान शंकराची प्रतिमा उमटली. आणि दुसऱ्या दिवशी तरी लीला म्हणजे काय सांगायचे महाराजांचं, किंवा सांगाल तेवढं कमी आहे. कौतुक खरंच. अगोदर पेढा ग्रहण केला. माझे मिस्टर म्हणले नाही तो पेढा नाही तो ग्रहण केलेला. मग मी म्हणायचे नाही अहो केलाय. त्यात दात उमटलेलं होतं महाराजांचं, पण त्यांनी काही मानलंच नाहीये. मग ते मी सगळं आम्ही त्या दिवशी लवकर उरकले आरती बिरती, आणि मी बाहेर कपडे होते ते मळ्यात गेले होते आणि मला काय माहिती एकदम काय लक्षात आलं म्हणून मी आत आले. अक्षरशः महाराज उठून फळावरती बसले होते. मला माझ्या मिस्टरांना फोन करून बोलताच येत नव्हतं, म्हणजे तोंडातून आवाजच निघत नव्हता. खूप त्या दिवशी लीला केला. एका दिवशी 3 वेळा म्हणजे अन्न ग्रहण केले महाराजांनी. खरंच पादुकाची पावर म्हणजे खरे गुरुदेव दत्त परिवार खूप मी आभार मानते की या पादुकाच्या रूपात किंवा ह्याच्यामध्ये ना आमच्या वेगळ्या गावामध्ये पादुका आल्या. खरंच गावचा उद्धार तर झालाच, माझा तर झालेला आहे, पण गावचा पण उद्धार झालाय. तुम्ही या सोहळ्यात या. बघा पादुकाची काय दिव्य अनुभूती आहे. आणि 2 दिवस झाले विभूती सुद्धा निघत आहे. काल बृहस्पतीचा कुंकुमार्चन आणि पाठ घेतला होता. त्याच्यामध्ये आपलं कुंकुमार्चन केलं, देवीचा पाठ खूप छान झाला. आम्ही श्रीयंत्र करत ठेवलं होतं. श्रीयंत्र सुद्धा तिरकं झालेलं होतं. श्री स्वामी समर्थ. वैशाली ताई, आवाज येत नाहीये तुमचं, ब्रेक होतोय. वैशाली ताई, आवाज ब्रेक होतोय खूप. श्री स्वामी समर्थ. नेटवर्क मध्ये या ना, म्हणजे क्लिअर येतील आवाज. खूप फास्ट आवाज होतोय, कारण तो नेटवर्क तुमचं हे होतोय ना. आवाज येतोय आता? श्री स्वामी समर्थ. हा येतोय बोला. हा म्हंटल पालखी सोहळ्याचं ऐकालं का? आलं ताई, मी पण बोलते. हा कुंकुमार्चनच्या वेळेस बी श्रीयंत्र तिरकं झालं होतं. काल पण विभूती निघाली, आज पण विभूती निघाली. खरंच सलग 3 दिवस विभूती निघत होते. खरंच म्हणजे या पादुका दिव्य अद्भुतच आहेत. सर्वांनी पालखी सोहळ्याचा आनंद घ्यावा.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई, खूप छान. बघा, सर्वांनी सहभागी व्हा. विखळे विटामायनी जवळ जे काही आहे सांगली जिल्ह्यात ते जे सेवेकरी आहात त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे. म्हणून सर्वांनी तिथे जाऊन दुसऱ्यांना लावू नका करू ना. श्री स्वामी समर्थ. कोण आहे? आदित्य आणि सरला म्यूट करा ताई तुम्ही. मला बोलायचं होतं थोडंसं. हा, आता नका बोलू ना, मग आता मार्गदर्शन सुरू आहे ना ताई. बरं बरं ठीक. नंतर बोला. हा, श्री स्वामी समर्थ. तर सर्वांनी विखळेला आपली आपली उपस्थिती द्यावी हीच सर्वांना नम्र विनंती. ऍडमिन मधून कोणाला बोलायचं आहे का? श्री स्वामी समर्थ ताई, 5 मिनिट बोलू मी? महाप्रसाद आहे पण तो पण सांगा. महाप्रसाद हो आहे. हो हो, नंतर अनुभव सत्र होईल ना ताई तेव्हा सांगते. हा, आता मार्गदर्शन होते नंतर सांग. 5च मिनिट बोलणार आहे मी. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या अखंड गुरु प्रणालीला माझे कोटी कोटी प्रणाम. माझ्या दादांना माझे कोटी कोटी प्रणाम. बोलायचं असं काही ठरवलं नाही मी, पण तरी मला 5 मिनिट बोलायचंय. दादांच्या बोलण्याने खूप 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 मन शांत झालं. मनात मध्ये खूप वादळ तयार झालं होतं काही अंशी, ते खूप शांत झालं. खूप खूप धन्यवाद दादा. माणूस आहे म्हटलं की सगळं चालणारच आहे. मन शांत होण्यासाठी खरंच गुरुवाणी सगळ्यात उच्च आहे, कारण त्यातूनच आपण खूप काही शिकतोय. आणि आपल्या ज्या काही हे असतं, हे असं का ते तसं का, असंख्य प्रश्नांची उत्तर गुरूंशिवाय आपल्याला कोणीच देऊ शकत नाही. आणि हे सगळं 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 जातं. सुरुवात म्हणजे तिथून येऊन तिथंच समाप्त होते. ते फक्त आणि फक्त कर्मच आहे आपलं. कारण कर्म जे काही आपल्याला सुख येणारे आणि दुःख येणारे, कर्मापासून सुरुवात आणि कर्मापासूनच शेवट होतो. आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्ट थोडं काय झालं की आपल्याला वाटतं असं का तसं का. खरं तर आपल्याला जेव्हा दुःख येतं ना, आपल्याला जेवढ्या प्रमाणात दुःख असतं ना, त्यापेक्षा 10 पटीने दुःख हे त्या भगवंताला त्या गोष्टीचं असतं की माझा भक्त आज दुःखी आहे. आणि त्यापेक्षा जास्त गुरूंना असतं की माझ्या शिष्याला ही वेदना होती, पण त्यासाठी काही अंशी काहीच नाही. त्यांना सुद्धा काही अंशी शांत म्हणजे हस्तक्षेप नाही करू शकत ते, कारण आपली कर्म जर तेवढी खडतर असतील तर ते सुद्धा काही करू शकत नाही. आपण जगाला फसवू शकतो, समोर देव असेल देवाला खोटं बोलू शकतो, पण हृदयातल्या भगवंताचं काय करायचं? त्याला नाही आपण खोटं बोलू शकत किंवा त्याला फसवू पण शकत नाही. आणि जे काही सत्य असत्य, खरं खोटं, चांगलं वाईट जे काही आपण 24 तास वागतोय, त्या प्रत्येकाचा साक्षीदार आपल्या आतला भगवंत आहे. त्याच्यामुळे आपण प्रत्येक कर्म आणि ज्यावेळेस वाईट म्हणजे ज्यावेळेस आपण कर्म करतो ना, त्यावेळेस भगवंत सुद्धा शांतपणे बघत असतो. कारण तो काय आपल्याला येऊन सांगणार नाही बाळा हे तू चुकीचं करतोय, हे तू बरोबर करतोय. तो आपला बघत राहतो, कर तू. जशी आपल्याला बुद्धी येईल चांगलं वाईट आपण करत राहतो. फक्त आपल्याला जर आपली कान उघडणी जर करणार असतील, कान खेचणारे असतात ते फक्त गुरुच असतात. त्यासाठी आपल्याला गुरूंची खूप नितांत गरज असते. हे आपल्या गंजलेल्या बुद्धीला जर पुन्हा साफ करून जर पुन्हा आपल्याला मनुष्य योनीमध्ये जर काहीतरी चांगलं कर्म करायचं असेल तर गुरूंशिवाय तरणोपाय नाही, असं दादा सदैव सांगतात. आणि हे शाश्वत सत्य आहे की भगवंत आपल्याला फोटोमधून सांगणार नाहीये त्या की तू हे चुकीचं करतोय. त्याला सगळं दिसतंयच ना की आपण 24 तास काय करतोय, किती चुकीचं करतोय, आतून बोलतोय एक, वागतोय एक, करतोय एक, दाखवतोय एक, किती आपण गोष्टी काय काय करतो हे सगळं त्यांना दिसत असतं. पण ते काय आपल्याला तिथून सांगणार नाहीये तुम्ही काय करताय ते. पण गुरूंना सुद्धा सगळं माहिती असतं. पण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने जेव्हा आपल्या आयुष्यात गुरु येतात तेव्हा ते कशी ना कशी कुठल्या ना कुठल्या प्रकारातून आपली कान उघडणी करतच असतात.
आणि जेव्हा आपल्याला एखादी आपल्या आयुष्यात दुःख येतं तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की अरे हे का झालं, असं का झालं, पण त्याच्या मागं कितीतरी कारण असतात जी न दिसणारी असतात, कितीतरी जन्मांचे आपले जे दोष आहेत. आणि दादा म्हणाले की जर गुरु आपल्या आयुष्यात आले आणि जर तुमच्या आयुष्यात वाईट गोष्ट घडली, जेव्हा गुरु नसतील तेव्हा जी भटकंती असते ती 100% नसणार आहे. कारण त्या पुढच्या जीवाचा उद्धार काय करायचा आहे हे सगळं गुरूंच्या जेव्हा चरणात आपण येणार आहे ना, तेव्हा ते सगळं बरोबर मागं जे झालं त्यामुळे ते कर्म आपल्याला स्वीकारायचं आहे, पण पुढे जे होणार आहे ते बरोबर ते आपल्याला तिकडे घेऊन जाणार आहे. कितीही आयुष्यात दुःख आलं तरीही गुरु चरण सोडायचे नाहीत. आणि जे आपल्याला दुःख येतंय जे त्यासाठी आपण फक्त आणि फक्त आपण स्वतः दोषी असतो. आपण कुणालाही दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे फक्त माझी सुरुवात म्हणजे माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे फक्त माझं कर्म, मी फक्त कर्मावरच आणि गुरु माझ्याकडे विषय दोनच असतात. कारण तेच माझं सर्वस्व आहे. कारण गुरूंशिवाय जीवन नाहीये आणि कर्माशिवाय जीवनाचं काही हेच नाहीये. कारण सगळं आहे ते कर्मावरच आहे. त्यामुळं फक्त कर्म आणि गुरु ह्या दोनच गोष्टी माझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत. स्वामींच्या माऊलींच्या कृपेने मला खूप अनमोल गुरु भेटलेत, ज्यांच्या चरणात मी सदैव राहावं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि श्वासानंतर सुद्धा त्यांचीच चरण मला लाभावेत. आणि कर्म त्यांनी माझ्याकडून करून घ्यावं. जे काही असेल ते मागं जे काही आपण वागलोय आपल्याला माहिती नसतं, पण इथून पुढचं जे काही आहे ते त्यासाठी गुरु म्हणजे खूप मोठा आधार असतो आपला गुरु. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की काहीही झालं, कितीही दुःख आली, कितीही अडचणी आल्या तरी हा ग्रुप तुम्ही सोडू नका, दादांना सोडू नका. खूप परीक्षा होतील तुमच्या, असंख्य परीक्षा होतील. आपण म्हणतो ना नाका तोंडातून पाणी जातं, तशी अवस्था, दयनीय अवस्था आपली होऊ शकते. एवढे परीक्षा सुद्धा आपल्याला द्यावे लागतील. पण त्यातून त्या पलीकडे जे आता बघा आपण काय म्हणतो, 100 रुपये दिले तर आपण म्हणतो की स्वामी तुमचं व्याजासहित परत करतील. स्वामी कुणाचा ऋण ठेवत नाहीत. ते झालं चांगलं कर्म. 100 रुपये दिले तर स्वामी तुम्हाला 1000 रुपये, आपण सहज बोलतो, स्वामी तुमचं व्याजासहित परत देतात तुम्हाला. मग वाईट कर्मांचं सुद्धा तेच आहे. सगळ्यासाठी नियम सारखेच आहेत. आपण ज्या पद्धतीने बघतो ना त्या पद्धतीने आपण जसा विचार करतो ना तसंच आपल्याला दिसतं. आपण जेव्हा वाईट कर्म करतो ना तेव्हा स्वामींची इच्छा नसली तरी तुम्हाला ते व्याजासकटच परत द्यावं लागतं, कोणीही असू दे. आणि त्याचं दुःख आपल्यापेक्षा जास्त स्वामींना जास्त असतं की माझ्या भक्ताला म्हणजे जो भगवंताने नियम केलेला आहे त्याला तो स्वतः सुद्धा बांधीलच येते. कारण नियम ते स्वतः पण तोडत नाहीत. कितीही त्यांचा प्रिय भक्त असो काही असो, जर आपलं कर्म चुकीचं आहे तर त्यांना ते दंड देणं क्रमप्राप्त आहे. आपण दादा नेहमी म्हणतात श्रीकृष्णाची लीला येते की 100 अपराध झाले की ते दंड शासन होतच. मग जाणीवपूर्वक जर आपण काही चुका करत राहिलो तर दंड हा आहेच आहे, प्रत्येक जीवाला आहे. त्यातून पण फक्त आपण सुधारणा केली तर त्याच्यात आपल्याला काहीतरी डिस्काउंट मिळतो ना, तसं ते कर्माचं झालं. प्रत्येक गोष्ट आपण जर खूप विचार केला ना छोट्या छोट्या गोष्टींचा, आपल्याला एवढं शिकायला मिळतंय प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे प्रत्येक गोष्टी सगळे नियम सारखेच आहेत, फक्त आपण ज्या पद्धतीने बघतोय त्या पद्धतीने आपल्याला दिसतंय एवढंच आहे. आपल्या हातून जे काही चांगलं कर्म करता येईल, सत्याने वागता येईल तेवढं सत्याने वागून चांगलं कर्म, कलीचा मायेचा एवढा जबरदस्त प्रभाव आहे की आपण खरंच त्या सगळ्यातून सुटणं सुद्धा खूप अवघड आहे. पण अशक्य पण नाही, पण अवघड खूप आहे. आणि त्यासाठी योग्य गुरु लाभणं, योग्य संगत लाभणं आणि योग्य श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार हा बेस्ट अँड बेस्ट ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये आपली पूर्ण गंजलेली जी बुद्धी आहे ना त्याला सगळं काय म्हणतो आपण, ते लोखंडाला परीस लागलं की त्याचं सोनं होऊ शकतं ना, तसं इथं आपण गंजलेली जी आपली बुद्धी आहे ना त्याला हे परीस हा ग्रुप, आपले दादा. फक्त आपण कसं घेतोय त्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे जास्तीत मी सगळ्यांना हात जोडून विनंती करेन की आपण स्वतः या इथं. आणि दादांची मार्गदर्शन मीटिंग कधीच चुकवायची नाही. दादा 10-15 मिनिट बोलले असेल, पण आत्मा शांत म्हणतो ना तो माझा स्वतःचा तर झाला की आत्मा शांत झाला. हृदयात जे काहूर माजलेलं असतं ना ते आपोआप शांत होतं. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अर्थ कळतो की का असं झालं, का तसं झालं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं दादांच्या वाणीतून. आणि दादांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर 1000 जण ते ऐकत असतात आणि जो तो आपापल्या पद्धतीने त्याचा विचार करून अर्थ काढत असतात. ज्याला ज्याची बुद्धी असते तो तसा अर्थ काढतो. माझ्या बुद्धीतून मला जसा
अज्ञानी जेव्हा आहे मी, ज्या माझ्या बुद्धीला जसा अर्थ पाहिजे होता तो मी माझ्या बुद्धीने काढला आणि माझं मन खूप शांत झालं. ज्याची त्याची बुद्धी झाली. ती फक्त एकच विनंती आहे की दादांनी गाणगापूरला जे नियोजन केले ना, जास्तीत जास्त संख्येने तिथं आणण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक घर आणि घरातली प्रत्येक व्यक्ती, आजकाल असं कुणीच नाही की त्याला काहीच त्रास नाही. प्रत्येक घरामध्ये अडचणी आहेत, दुःख आहेत, संकट आहे, सगळं आहे. आपण फक्त प्रयत्न तरी करायचा. काय यश द्यायचं ते स्वामी दादा बघून घेतील. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करा आतापासून सगळ्यांना आणण्याचा. त्यांचा जेव्हा अश्रू पुसतील त्यावेळेस कुठंतरी काही अंशी भाग हा आपल्या खात्यावर जमा होतो, कारण कुठंतरी भगवंताने आपल्याला निमित्त केलेलं असतं त्यांना तिथं आणण्याचा. आणि ह्याचा अनुभव आपण जो जो हे काम करतो ना त्या प्रत्येकाला येतो. श्री स्वामी समर्थ. एवढंच बोलेन मी. कोटी कोटी प्रणाम दादा. माझं काही बोलण्यात चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचा दोष आहे, आणि जे काही चांगलं बोलले असेल थोडंफार माझ्या गुरूंची आणि स्वामींची शिकवण येते. माझी झालेली सर्व सेवा मी गुरुचरणी अर्पण करते. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कोटी कोटी प्रणाम दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. अजून कोणाला बोलायचंय का ऍडमिन मधून? श्री स्वामी समर्थ ताई. अभिरुची ताई मी बोलणार आहे. पूजा हा रामडोळे. बोला ताई बोला. श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थांना माझा त्रिवार मुजरा. मी असे अविनाश दादांना माझा त्रिवार मुजरा आणि तुम्हाला सर्व स्वामी समर्थ सेवेकरांना माझा नमस्कार. मी आज पहिल्यांदा ऑनलाईन बोलायचा प्रयत्न करत आहे की आज जी आपल्या ह्याच्यात घटना घडली त्याच्याद्वारेच मला हे सगळं बोलायचं आहे की संस्कार किती महत्वाचे आहेत. आज यात बरेच 1000 पार्टिसिपेट असतील घेतलेले. मी जे आज बोलणार आहे ते संस्काराविषयीच बोलणार आहे. कारण मी 7 वर्ष झाले मी बालसंस्कार विभागावरच आहे. स्वामींनी ते कार्य माझ्याकडून घेतलेलं आहे करून, आणि त्या 7 वर्षात जे जे मी शिकले त्या बालसंस्कारमध्ये, तर त्याचा प्रयत्न प्रत्येकाने आज एक तुम्ही समाजाचं कार्य किंवा आपण जे जन्माला येऊन जे समाजाचं देणं लागतो ते देणं म्हणून हे करायला हवं असं मी प्रत्येकाला म्हणेन. आज सावित्रीबाई फुलेंच्यामुळे आपण शिकलो, तर सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिबाराव फुलेंनी जे सोसलं मुलींना शिकवण्यासाठी, ते तर आपल्याला ह्या समाजात आता आपल्याला होऊ शकणार नाहीये. आज एक आपला मार्ग, स्वामींचा मार्ग, मुलांना आज ही मुलं पिढी भरकटत चाललेलं आहे. तर आज जबाबदारपणे आपण स्वामी सेवेत ज्या आहेत महिला, त्या महिलांनी एक प्रयत्न करायचा. एक रविवारी 1 तासभर बालसंस्काराला जेवढे ज्यांना बाबा ऑनलाईनचं ते ऑनलाईन जे चालू आहे आपल्यावर त्यांना तुम्ही जोडा, आणि जे ऑनलाईन बाबा खेडेगावात जे नाहीये त्यांना तुम्ही शिकवायचा प्रयत्न करा. आज सुरेखाताईंचं पण कार्य चालू आहे त्यांच्या गावात, की आज त्यांच्या खेडेगावात असे सगळ्यांच्याकडे मोबाईल नाही आहेत की ऑनलाईन न जोडावं ते. आणि आज आहेत पण ते महिलांना किंवा तिथं घरी असं त्यांना काय अवेलेबल होत नाही, रेंज येत नाहीये. अशाने मी म्हणते की बालसंस्कार घेऊन मुलांना एक संस्कार काय असतात त्या संस्काराविषयी माहिती थोडी, हे त्या वाढदिवस कसा करायचा, आई वडिलांना का नमस्कार करायचा, ह्या सगळ्या गोष्टी, स्तोत्र मंत्र, जेणेकरून की मुलांना आज सेवा मोठी झाल्यावर की कसं करायचं ह्याचं थोडं ज्ञान होईल. आणि आज आपण ह्यामध्ये ऑनलाईन घेणं माध्यमातून जी पिढी निर्माण करायला लागलोय ती पिढी पण थोडी सुसंस्कृतीत होऊन जाईल की बाबा काय असतंय. आज मुलं बघतोय आम्ही, आता माझ्याकडे पण बालसंस्कार चालू आहे. आज मुलांना गणपती आला, गणपती स्तोत्र पाठ झालं पाहिजे. गणपती बघितला की मुलांनी गणपती स्तोत्र लगेच भरभर म्हणलं पाहिजे. आज जर म्हणलं असतं त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी की आज माझ्या अंगावर चिखल टाकला, शेण टाकला, माती टाकली, मी का शिकवू, कशासाठी शिकवू, कुणासाठी शिकवू, हे जर प्रत्येकानं जर म्हणत बसलं असतं तर आज आपण महिला आयुष्यभर घरातच शेण गाड गोष्ट ह्यातच आयुष्य गेलं असतं. आणि जे आपण शिकून इथपर्यंत आलोय ते त्यांचा एक आदर्श म्हणून प्रत्येक स्त्रीनं
आज यात मी ऑनलाईन म्हणा किंवा केंद्रात म्हणा, पुरुषांच्या पेक्षा स्त्रियाच जास्त आहेत. कारण स्त्रियांनाच वाटत असते की आपलं कुटुंब व्यवस्थित असावं. पण आज त्यांची पण जबाबदारी आहे. आपल्या कुटुंबाप्रमाणे दुसऱ्यांची पण समाजाचं देणं. शिवाजी महाराज काय हो त्यांना गरज होती, तर त्यांच्यापुरती इस्टेट भरपूर होती की जेणेकरून सगळ्या दुनियेला औरंगजेबांच्या ह्यातून मुक्त केलं. सावित्रीबाई फुलेंनी पण समाजासाठी केलं. तसं थोडंसं एक मी प्रत्येक ऍडमिन किंवा प्रत्येक ह्यात जो सेवेकरी ऐकत आहे त्या सेवेकऱ्याला एकच विनंती करतो की तुम्ही समाजाचा देणं म्हणून एक बाल संस्कार एक तासभर घेण्याचा एक प्रयत्न करा. तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात एक मुलांना असं ज्ञान द्या की तुमच्यासाठी आई वडील काय करतात, तुम्ही ते काय केलं पाहिजे आहे. हे जर तुम्ही थोडं जर देणं दिलं, तर तुम्ही जर समाजासाठी देणं दिलं, प्रत्येक एक जबाबदारी आहे प्रत्येकाची. समाजात जन्माला आल्यावर काय तर समाजासाठी करायचं. तर तुम्ही करून बघा. हे स्वामींना सेवा अतिशय प्रिय आहे. आज स्वामींना हा बालसंस्कार विभाग खूप अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे. कारण मला असं माहित आहे आज म्हणजे माझ्या मुलांची जी प्रगती होत गेली ते स्वामींच्या त्या सेवेमुळेच होत गेलेली आहे. नाहीतर गुरुमौलींचं वाक्य आहे की संस्कार केले तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तर राष्ट्र टिकेल, आणि राष्ट्र टिकला तर देश टिकेल. हे जर प्रत्येकानं जर ह्या गोष्टीचा विचार केला तर भारतीय संस्कृती ही काय टिकायला कुठं कमी पडणार नाहीये. आज तुम्हाला एक विनोबा भावेंचं उदाहरण सांगते. प्रत्येकाला यातल्या विनोबा भावे माहीत असतील. विनोबा भावे घडले कसे, तर विनोबा भावे लहान असताना त्यांची आई दारात एक झाड लावलेलं. ते झाड फणसाचं होतं. मग ज्यावेळेला त्या फणसाच्या झाडाला फणस पिकले त्यावेळेला विनोबा भावे म्हणले की मला आई फणस पाहिजेलाय खायला. तर आई म्हणली बर. फणस काढून घेतला, फणसाचे गरे केले, गरे केल्यावर 5 वाट्या ठेवल्या समोर. मग विनोबा भावेंना वाटलं की मला आता पहिला मिळेल. तर नाही म्हणले. आई म्हणली ही वाटी घे, पहिली देवासमोर ठेव. कारण आपण त्या ईश्वरा ते देव आणि ते ईश्वर ज्यांनी ही पृथ्वी निर्माण केली त्यांच्यामुळे आपण हे आज खातोय, श्वास घेतोय, जगतोय, सगळं करतोय. त्यांना हा पहिला अर्पण कर. हे त्यांनी वयाच्या 8 का 9 वर्षी त्यांचं वय होतं त्यावेळेला हे आईनं त्यांच्या शिकवलं. पहिली वाटी देवासमोर नेऊन ठेवली विनोबा भावेंनी. दुसरी वाटी घेतली तर त्यांना वाटलं की मला आता आई देईल, पण त्या वेळेला आईने त्यांना सांगितलं की दुसरी नेऊन शेजाऱ्यांना दे. तर ते म्हणले का, तर ते आपल्या सुख श्री स्वामी समर्थ. आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये ताई. श्री स्वामी समर्थ. चालेल. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. माझा आवाज येतोय का? येतोय ताई. श्री स्वामी समर्थ. चालेल. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर मार्गदर्शन बालसंस्काराबद्दल. बघा, संस्कार खूप महत्वाचे असते, म्हणून आपण बालसंस्कार साठी आपण प्रयत्न करावं. आणि बालसंस्कार मध्ये थोडा वेळ का होईना आपण सुद्धा आपलं सहयोग दिलं पाहिजे. आपल्या घरी जर 2 मुलं आपले मुलांचे दोस्त वगैरे म्हणजे आले, मित्र वगैरे आले, तर त्यांना आपण एकतरी संस्कार आपण असं सांगून म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करायचे. त्याच्यामुळे काय होतंय, त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होतं, आपल्या मुलांमध्ये सुद्धा परिवर्तन होतोय. श्री स्वामी समर्थ. बघा, एक ना गुरु आणि शिष्याची गोष्ट मी सांगत होते. अजून कोणाला बोलायचं आहे का? नाहीतर मी सांगते. खूप छान होती, कारण मी आजच वाचली आणि ती खूप आवडली मला. आणि नेहमी माझे प्रयत्न पण तोच असते की जे काही असेल ते गुरु आणि शिष्याबद्दलच बोलावं असं. बोलायचंय का कोणाला अजून? ताई बोलू का? ओके, बोला ताई. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी आज पहिल्यांदाच बोलणार आहे. स्वामींनी आणि दादांनी माझ्याकडून बोलून घ्यावे अशी मी विनंती करते. तर मी आज दानाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. बघा, हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीने केलेल्या कोणत्याही दानाचे फळ नक्कीच मिळते. हिंदू पुराणांमध्ये कर्मांबद्दल सविस्तर सांगितले आहे की मनुष्य जे काही धार्मिक कर्म त्याच्या संपूर्ण आयुष्यात करतो त्याचे फळ त्याला या जन्मातही मिळतेच तर पुढील जन्मातही मिळते. चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईटच मिळते. अशाच प्रकारे एकदा नारद मुनींच्या मनात धार्मिक कार्याच्या परिणामाबाबत विविध प्रकारचे विचार येऊ लागले. मग हे विचार घेऊन तो ब्रह्मदेवांकडे जातो. नारद मुनी ब्रह्मदेवांना आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात, हे परमपिता ब्रह्मदेव, पृथ्वीवर आणि हे परमपिता. आदिती ताई, श्री स्वामी समर्थ. हा, ताई आवाज बोला. येतोय माझा? थोडासा माईक हो, फोन ना येतो. लांब ठेवा. थोडासा फोन लांब ठेवा तुमच्यापासून. हं. श्री स्वामी समर्थ. काही कॉड लावले. एक मिनिट. हा, कॉड जरा ताई तुम्ही ना थोडं माईक आवाज लांब येतोय ठेवा. आता? म्हणजे कसे तुम्ही कॉर्ड मध्ये बोलूच नका. फोन श्री स्वामी जवळ समर्थ. समोर ठेवा आणि तुम्ही बोला. प्रॉपर आवाज येईल तुमच्या. ओके. तर हा, नारद बोला. मुनी ब्रह्मदेवांना आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात, हे परमपिता ब्रह्मदेव, पृथ्वीवर आणि मनुष्याने केलेल्या दानाचे फळ त्याला कोणत्या रूपात मिळते? तेव्हा नारद मुनींच्या या प्रश्नांचे उत्तर देताना ब्रह्मदेव म्हणतात, नारद, जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही लोभाशिवाय एखाद्याला कायमस्वरूपी काहीतरी देऊन मदत करते तेव्हा त्याला दान म्हणतात. या दानाचे अनेक प्रकार आहेत आणि ते अनेक प्रकारात आढळते. अगदी मनापासून आणि कोणताही लोभ न ठेवता केलेले छोटेसे दान हे सर्वात मोठ्या दाना इतकेच पुण्य मानले जाते. या दानाच्या परिणामाचा संबंध आहे. तर मृत्यूपूर्वी आणि नंतरही परिणाम मिळतात. सर्वप्रथम हे जाणून घ्या की मृत्यूनंतर दानाचे फळ कसे मिळते. मृत्यूनंतर यमलोकाचे दूत मानवी आत्म्याला यमलोकात घेऊन जाणारे मार्ग दोन प्रकारचे असतात. एक अतिशय आरामदायी आणि समाधानकारक वाट जी चांगल्या आणि थोर आत्म्यांसाठी आहे. दुसरी वाट खूप अवघड आहे. त्या वाटेवर खूप थंडगार वारे आहेत जे जीव गारठून टाकतात. आता त्या व्यक्तीने कुणाला काही उबदार कपडे दान केले असतील तर त्यालाही थंड वारे सहन करण्यासाठी इथेही तशीच मदत मिळेल. त्याचप्रमाणे या व्यक्तीने भुकेलेल्या व्यक्तीला दान केले असेल किंवा भिकाऱ्याला दान केले असेल तर त्यालाही येथे अन्न मिळते. अशा प्रकारे तेव्हाचे दान त्याच्या मृत्यूनंतरही त्याला मार्गात मदत करत असते. श्रीमद भागवत गीता त्याच प्रकारे सांगते की निस्वार्थ भावनेने इतरांची सेवा तुमच्या जीवनात सदैव फलदायी असते. या खऱ्या सेवेच्या भावनेच्या बदलात इतरांच्या मुखातून येणारी प्रार्थना आणि आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील दुःख तर दूर करतातच पण तुमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे दालनेही उघडले जातात. दुसरीकडे ब्रह्मदेव नारद मुनींना याबद्दल एक कथा सांगतात. फार पूर्वी काशीमध्ये एक राजा राज्य करीत असे, ज्याला शिवाची नगरी म्हणतात. राजा अतिशय धार्मिक स्वभावाचा होता. त्यांना आध्यात्मिक ज्ञानात खूप रस होता. एके दिवशी राजाच्या मनात प्रश्न आला की कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर लगेच त्याच्या शरीराचे काय होते. तर तो आत्मा कुठे आहे, आत्म्याचे काय होते. आता राजा दुसऱ्या दिवशी आपल्या दरबारात उपस्थित सर्व लोकांसमोर हा प्रश्न ठेवतो. राजाचा हा प्रश्न ऐकून राजदरबारात उपस्थित असलेले सर्व मंत्री आणि विद्वान अवाक झाले. म्हणजेच राजाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे कोणीही देऊ शकले नाहीत. बराच वेळ विचार केल्यावर राजा दरबारात घोषणा करतो की त्याच्या संपूर्ण राज्यात ही घोषणा व्हावी की जो माणूस मेलेल्या माणसासारखा झोपून राहावे आणि मृत्यूनंतर स्मशानात होणाऱ्या सर्व क्रियांची माहिती देईल त्याला 500 सोन्याची नाणी दिली जातील. राजाच्या आज्ञेनुसार संपूर्ण राज्यात घोषणा करण्यात आली.
सॉरी राजाचा हा प्रश्न ऐकून राजदरबारात उपस्थित असलेले सर्व मंत्री आणि विद्वान अवाक झाले. म्हणजेच राजाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे कोणी देऊ शकले नाहीत. बराच वेळ विचार केल्यावर राजा दरबारात घोषणा करतो की त्याच्या संपूर्ण राज्यात ही घोषणा व्हावी की जो माणूस मेलेल्या माणसासारखा झोपून राहावे आणि मृत्यूनंतर स्मशानात होणाऱ्या सर्व क्रियांची माहिती देईल त्याला 500 सोन्याची नाणी दिली जातील. राजाच्या आज्ञेनुसार संपूर्ण राज्यात घोषणा करण्यात आली. त्याच राज्यात एक अतिशय कंजूस आणि लोभी माणूस राहत होता, जो पैशासाठी काहीही करू शकत होता. या लोभी आणि कंजूस माणसाच्या कानावर घोषणाचा आवाज आणि शब्द पोचले तेव्हा तो पैशाच्या लोभापोटी राजाकडे धावला आणि म्हणाला, मी रात्रभर स्मशानात पडून राहण्यास तयार आहे. मग राजाने आपल्या नोकरांना या माणसासाठी तिरडी सजवण्यास सांगितले. आदेश दिला. मग तिरडी सुशोभित केली जाते. आता त्या माणसाला घेऊन सगळे जातात. वाटेत एक भिकारी, हा भिकारी त्या तिरडीत पडलेल्या माणसाचा मित्र असतो. त्या माणसाच्या मागे जातो, त्या माणसाकडे येतो आणि म्हणतो की तू आता मरशील, तुझ्याकडे जे काही पैसे आहेत ते मला दे. आता त्याचे काय होणार, ते पैसे काय करणार, असे वारंवार बोलून त्या भिकाऱ्याचे डोके खातो. पुन्हा कंजूसने नकार देऊनही त्या भिकाऱ्याने कंजूसला सोडले नाही आणि पुन्हा पैसे मागत राहिला. शेवटी कंजूस खूप अस्वस्थ झाला. तेव्हा त्याने स्मशानात त्याच्या जवळ असलेल्या पैशापैकी काही पैसे त्या भिकाऱ्याला दिले. मग भिकारी तिथून निघून गेला. नंतर कंजूसला मृतदेहासह थडग्यात ठेवण्यात आले आणि संपूर्ण कबर वरून बंद करण्यात आली. डोक्याच्या दिशेला थडग्यात फक्त एक लहान छिद्र पाडण्यात आले होते की त्यातून तो श्वास घेत राहील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यूनंतरची संपूर्ण कहाणी राजाला सांगेल. सर्वांनी कंजूसला थडग्यात ठेवले आणि निघून गेले. जेव्हा रात्र झाली तेव्हा एक साप कबरीवर आला आणि छिद्र पाहून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला. थडग्यावरील ही हालचाल पाहून कंजूसला तो साप असल्याचे समजले आणि कंजूस घाबरला. येथे साप थडग्यात जाण्याचा प्रयत्न करताच अनेक बदामाची पाने अडकून सापाच्या मार्गात अडथळा बनतात. साप आता पुढे जाऊ शकत नाही. सर्व प्रयत्न करून साप परत जातो. तेव्हा कंजूसने सुटकेचा निश्वास सोडला. मग कंजूस माणसाला प्रश्न पडतो की साप आत का येत नाही. कंजूस माणसाने हाताने टोचल्यावर त्याला बदामाची बरीच पाने अडकलेली दिसली. त्याच वेळी कंजूस माणसाचे मन गोंधळून जाते. या पानामुळे आज माझा जीव वाचला आहे. कदाचित मी त्या भिकाऱ्याला दिलेल्या दानाचे फळ असावे. आता कंजूसला समजले की दान केल्यामुळे त्याने आपले जीवन आणि रक्षण केले आहे. आता सकाळ होताच राजाचे सैनिक आले आणि त्यांनी पटकन कबर खोदून त्या कंजूसला बाहेर काढले. कंजूसला मृत्यूनंतर काय होते हे सांगण्यासाठी राजाकडे जाण्यास सांगितले. कंजूसने राजाच्या सेवकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ताबडतोब त्याच्या घरी पळून गेला आणि त्याने आपले सर्व पैसे काढले आणि ते सर्व ग्रामस्थ आणि भिकाऱ्यांमध्ये वाटले. भिकाऱ्याची ही कृती आणि दयाळूपणा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. यानंतर शेवटी कंजूसला संपूर्ण कथा सांगण्यासाठी राजदरबारात राजासमोर हजर करण्यात आले. त्या कंजूसने काल रात्री साप आणि बदामाची पानं यांच्यातील संघर्षाची संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाला, महाराज, मृत्यूनंतर दान सर्वात जास्त उपयोगी येणार आहे. म्हणून दान करणे सर्व धर्मात श्रेष्ठ आहे. ही कथा ऐकल्यानंतर नारद मुनींना त्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याचे समाधान झाले. म्हणूनच दानाचे महत्व अपार आहे. आपण जेवढे दान करतो ते कधीच वाया जात नाही, कुठेच वाया जात नाही. आपल्याला या जन्मी उपयोगी पडतेच, तर पुढील जन्मोजन्मीही त्याचा पुण्य साठवून ठेवलं जातं. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा मी स्वामी चरणांवर अर्पण करते, दादांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. अभिरुचिताई. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय माझे? हो येतोय ताई. सॉरी. श्री स्वामी समर्थ.
चालेल. आता मी सांगते ती गोष्टी की काय असतं. गुरु आणि शिष्याची भेट होते. तर गुरु शिष्याला म्हणाले, पुत्राने, आपल्याला वडिलांना जे सांगितले तेच मी तुला सांगत आहे. अर्जुन सह्याद्रीवर गेल्यावर तिथे त्याला दत्तप्रभूंच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले. वज्र, अंकुश, पताका आणि कमळ या चिन्हाची सुशोभित ठसे पाहून अर्जुनाचे मन भरून आले. अंग रोमांचित झाले आणि डोळ्यातून प्रेमाश्रू व्हायला लागले. कारण भगवंताचे चरण बघितलं म्हणजे आपण समजू शकता ना, म्हणजे बोलतानाही काटा येतात. कारण प्रभूंचे चरण जर उमटलेले दिसले, साक्षात तिथे त्यांनी हे केलं, तर किती त्यांचं मन एकदम खूप आनंद झाला असेल. मन स्तब्ध होऊन इंद्रियाची चळवळ थांबवली, बुद्धीला शुद्धता आली आणि अर्जुनाचे अंतर्बाह्य भान झरपलं. बघितलं होतं ना आपण की विश्वरूप जेव्हा त्यांना दाखवलं तेव्हा काहीच सुचत नव्हतं त्यांना. आप पर द्वैत विरले, योग्य नाही अगम्य अशी ही अवस्था त्याला केवळ पदचिन्हाने प्राप्त झाली. प्रारब्धाच्या योगानेच तो कसाबसा भानावर आला आणि त्या पावलांना साष्टांग नमस्कार करून तिथली माती अंगावर घेऊन तिच्या जणून न्हाऊ लागला, म्हणजे अंघोळ करायला लागला. तो आपल्याला मनाशीच बोलू लागला, अहो, इथली ही भूमी किती धन्य आहे. देवांना हे दुर्लभ असणारे हे चरण हे धारण करते. हिच्या इतकी धन्यता कुणालाही तरी असेल का? अशा कृपेस पात्र झालेली ही भूमी गवत्याच्या अंकुराने रोमांच उभवून आपला निखळ आनंद व्यक्त करीत आहे, अशी ही भूमी आहे. तेवढ्यात त्याची दृष्टी तेथील फळभाराने वाकलेल्या वृक्षांवर पडली. त्याला ते भागवत वक्ताचे वाटले. जणू काही पूर्वजन्मीच्या अहंकाराच्या ताठरतेने उन्मत्त झालेल्या अपराधाची शिक्षा म्हणूनच ते तमोगुणाने अंध असलेला हा जन्म मिळाला त्यांना. म्हणजे ते वृक्ष जे होते ना ते वाकलेले होते, तर त्यांचे जे पूर्वजन्मीचे कर्म होते ना ते त्यांना म्हणून असं त्यांना तो जन्म मिळाला, वाकलेले होते ते. या जाणीवेने फळे पुढे करून आपली शाखारूपी मस्तके नमवित आहेत. तो रमणीय पर्वत अर्जुनाला प्रभूंची प्रेमभावाने नित्य सेवा करणाऱ्या एखाद्या श्रेष्ठ भगवंतासारखा भासला. त्याच्या मनात आले की भगवंताला सतत कंद, मूल, फळे इत्यादी आहार तसेच मधुर जल पुरवणारा हा कुणी प्रेमळ भाविक भक्तच आहे. अशा रीतीने श्री दत्तप्रभूंच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या त्या प्रदेशाला पाहून चांदण्याच्या दर्शनाने आनंदित झालेल्या चकोरासारखा हरकून अर्जुन पुढे निघाला. लवकरच त्याच्या दृष्टीसमोर श्री दत्तांचा आश्रम आला आणि तेथील वेदध्वनीच्या अनुरोधाने पुढे जाऊन त्याने श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. कोटी मदन जाळून केलेल्या पुतळ्या समान ती विलोभनीय मूर्ती पाहून त्याचे मन आनंद निर्भर झाले. ते अजानुबाहू रूप पाहून मनासहित दृष्टी जणू त्या रूपाची आविड गोडी चाखीत चिटकून गेली. तिथेच म्हणजे चिटकून गेली ते गोड अशी बघून. टवटवीत कमल्यासारखा त्या मुखाचे चुंबन घेऊन त्या सुंदर तनूला आलिंगन द्यावे अशी प्रबळ इच्छा त्याला झाली. त्या गोजीरवाण्या दिगंबर मूर्तीत स्थिरावलेले मन आत्मसमाधीत बुडलेल्या योग्याच्या व्रतीसारखे तिथून परतच फिरत नव्हते. मायेची स्त्री करून तिच्यासह शृंगारी क्रीडा करणाऱ्या त्या दत्तमूर्तीला पाहून विवेक शून्य तथाकथित मुनी दूर पळून जातात. पण भक्तिभावाने अर्जुन मात्र गर्ग मूर्तीच्या वचनांनी आठवण ठेवून
हा सर्व खेळ आहे ही खूण गाठ बांधून दत्ताची सेवा करू लागला. तेव्हा दत्ताने अर्जुनाला निघून जायला सांगितले, तरी तो जात नाही. असे पाहून त्याला मारण्याची धमकीही दिली. त्यावरही अर्जुन त्याचे चरण मांडीवर घेऊन चुरत राहिला. बघा, गुरूंचे चरण असेच असतात. दत्तप्रभू कोण आहे? देवांचेही गुरु आहे, अखिल ब्रह्मांडाचे गुरु आहेत ते. म्हणून त्यांच्यापासून लांब कधीच जाऊ नये. अर्जुनाने कसे केलं बघा. भगवंताचे पाय चुरताना त्याच्या माणिकासारख्या तेजस्वी नख्याच्या प्रकाशाने अर्जुनाच्या चित्तातील तम नाहीसे होई आणि तो आपोआपच आत्मस्वरूपात निगमन होई असे. दत्तसेवेने त्याचे अज्ञान सहजच मुळासकट नष्ट झाले आणि भगवंताविषयीचे प्रेम वाटू लागले. हे बंधन कोण दरे तोडू शकेल? बघा, भगवंत आणि भक्ताची भेट कोण तोडू शकता का? भगवंत त्यांची परीक्षा बघत होते. त्यांना धमकी देते, म्हणजे मारण्याची धमकी दिली, त्यांना निघून जायला सांगितलं. ते फक्त धमकी देत होते. कधी कधी दत्तानी त्याला पायांनी लाथडावे तरी हा शिष्योत्तम मात्र चुंबकाला लोखंड चिटकावे तसा त्या पायानं धरू राहिला. पाय दाबण्याखेरीज इतरही सेवा तो उत्साहाने करीत असे. त्यांना हवे ते माणसे, मध्ये माणसे, फुलांच्या माळा, चंदनाची सुगंध, पदार्थ, फळे तो नित्य आणून देत असे. झोप आणि आळस टाकून न सांगता दत्तप्रभूंना इष्ट ती सेवा तो करायचा. त्याचे उष्टे जेवण खाऊन तो आपली भूक भागवायचा. खरं आहे, असं वाटतंय ना कुठेतरी की ह्या कलियुगात माझे भगवंत मला इतकं तर नाही करू शकत. म्हणजे त्यांनी असं तर माझ्यासोबत कधीच केलं नाही. पण जरी त्यांनी मला काहीही म्हटलं ना, तरी मी अगदी चुंबन सारखं म्हणजे त्यांच्या चरणाशी चिटकून राहील हीच फक्त मी त्यांच्याशी विनंती करते. कारण हा जी गोष्टी ना मला म्हणजे एक असतं ना गुरूंवर जे प्रेम असतं ते तसंच असतंय. कितीही आपण चुका करतोय, कारण हे कलियुग आहे तो तर सतयुग होतं आणि त्रेतायुग होतं आणि हा तर कलियुग आहे. कलियुगामध्ये आपण किती घाण कर्म करून आलोय, करतोय सुद्धा. आपल्या मनात म्हणजे खूप द्वेष भावना हे सर्व असते, काम क्रोध मत्सर सर्व असते. तरीही गुरु आपल्याला जवळ घेतात. भगवंत आपल्याला जवळ घेतायत. म्हणून जर त्यांनी काही बोलले तर आपण त्यांच्याशी चिटकूनच राहिलं पाहिजे. आणि जर बघा, दादांनी आता तो सांगितलं की गुरूंपासून कधीच लांबून नाही राहायचं. त्या भगवंतांच्या चरणांशी टिकून राहायचं. जरी कितीही दुःख आलं तरीही त्यांचे चरण घट्ट पकडायचं. बघा, मग त्याची आणखी परीक्षा पाहण्यासाठी दत्तांनी केवळ दृष्टिक्षेपाने त्यांचे दोन्ही हात तोडून टाकले आणि मोठ्याने हसून त्याला बोलले, अरे राजा, केवढे अरिष्ट आहे. इथून लवकर पळून जा ना, नाहीतर फुकट मारशील. हे सगळे माझ्या अशुद्ध संगतीचे फळ दिसते. माझ्यासारखा अमंगल कर्मभ्रष्ट भक्ष आणि अभक्ष याचा विचार नसलेल्या उद्दाम नग्न स्त्री लंपट पुरुषांचा संसर्ग तुला शेवटी बाधलाच. तोच तुझ्या प्राण घेईल. हे दत्ताचे वाचन ऐकून गर्ग मुनीच्या शिकवणीचे स्मरण करून नमस्कार पूर्वक त्यांना म्हणाला, देवा, का असे बोलून मला भुलावत आहात? लोकांना हे ज्या अतर्क लीला आपण दाखवत त्याला अनुसरूनच हे आपण बोलताय. मला कळत नाही, आपण विश्वात्मक विराट पुरुष आहात, त्रिगुणातीत आहात असूनही आपण आपल्या मायेच्या आश्रयाने आपण हे रूप घेऊन सगुण भासत आहात. आपण अपापविद्ध निष्क्रिय निराकार आहात, तरी या विश्वाचा आधार असल्याचा खोटाच आपण स्वतःवर घेत आहात. आणि हा सत्य घटना आहे. तुम्हाला माहितीये का, आमचे जेव्हा ऍडमिन मीटिंग होते ना, तेव्हा एक दिवस तर असं होतं की त्या दिवशी ना दादा स्वतःला खूप काही वेगळं बोलले.
आणि त्या शब्दांवर मला इतकं राग आलं की दादा असं का बोलले. म्हणजे मी एकदमच मध्येच बोलली दादांना. असे बोलत नाही आम्ही, कधी कधीच असं होतंय, पण मी दादांना लगेच थांबलं. तुम्हाला अधिकार नाही ह्या बोलण्याच्या, चुकीच्या गोष्टी बोलू नका. त्याच्यावर म्हणजे एकदम ऍडमिन मध्ये सुद्धा असं वाटलं की एकदम बोलली. पण म्हणजे ते कारण जे भगवंत आहेत ते स्वतःला इतकं का बोलतात हे असं वाटतंय. आणि हे जग खरोखर उपजलेले असेल तर तू आहेस असे म्हणता आलेच होते. परंतु हे वैष्णव केवळ अभासात्मक आहे, सारखे बदलणारे आणि नाशिवंत आहे. अशा या जगाच्या आणि तुझ्या स्वरूपातील फरक न जाणल्याने जगाला सत्य मानून भेदबुद्धी धारण करणाऱ्या पामर जीवनाच्या शास्त्राचे बंधन असते. कळलं का? भगवंत या भूमीवर आहेत, पण ते आपल्याला बोलू शकत नाही. ते कसं बोलणार की मी भगवंत आहे? त्यांनाही काही बंधन असतात, त्यांचे त्रिकाल बंधन असतात. कारण आपले कर्म खूप वाईट असतात. पोटात घालून अगदी सागर सारखं त्यांच्या तो पोट असतं. इतके विकार स्वतःवर घेतात, स्वतःची काळजी न घेता स्वतःवर काहीही घेतात. स्वतःवर भक्तांचे दुःख इतकं पोटात घालतात, इतकं, आणि आपल्या समोर फक्त हसून येतात, आपल्याला जवळ घेतात आणि इतकं प्रेमाने समजून सांगतात की आपण शब्द ही विचार करू शकत नाही. कारण आणि हे सत्य गोष्टी माझ्यासोबत तर खूप घडलेली आहे. खूप म्हणजे खूप. जे दुःखाचे दिवस होते ना, ते त्यांनी स्वतः पोटात घालून मला आज सुखाचे दिवस दिले. आणि आजही मला कुठेही कमतरती पडू देत नाही, कुठेही कमतरती पडू देत नाही. म्हणून मी फक्त माझी भगवंताची आहे. जरी मला कोणी बोललं, माझे आई वडील सुद्धा असतात ना, मी त्यांनाही बोलते. कारण MP मध्ये तर इतकं नाहीये आणि त्यांना मराठी कळत नाही, म्हणून ते थोडं हे होतात. मी त्यांनाही बोलते, आधी तुम्ही माझी प्रभूंची सेवा करा, नंतर मी तुमचं बघेल. कारण प्रभू प्रभू असतात. इतकं त्यांनी म्हणजे त्यांचं तो प्रेम असतं, पण त्यांना काहीतरी बंधन असतात हो, ते आपल्यामध्ये नाही येऊ शकत. ते कसं आपल्याला बोलणार. पण तरी पण मी फक्त माझ्या भगवंतांना एकच प्रार्थना करते, शेवटच्या क्षणी आलं ना, माझे डोळे अगदी बंद होण्याची वेळ आली ना, तेव्हा मला दर्शन द्या. पण माझी आतुरता आहे की माझे जे दोष आहे ना, ते सर्व मला आत्ताच भोग द्या आणि शेवटच्या क्षणाला तुमचे दर्शन द्या फक्त. इतकीच आतुरता आहे, बाकी काहीच नाही. तर बघा, आपण अशुद्ध तर आहातच, त्याच्याहून शुद्ध असे काही नाही. असे आपण अशुद्ध आहात हा खरा अर्थ जाणणाराच ज्ञानी होय, आणि आपल्यासारखाच तोही अशुद्ध होतो. त्यामुळे हे सर्व विधी निषेध त्यांच्यासाठी आहेत. हा विधी निषेधांचे बंधन आपल्याला असूच शकत नाही. एवढ्यासाठी हे प्रभू, आता एकच निर्धाराची प्रार्थना आहे, ही हा देह राहो अथवा जावो, तुमच्या स्वरूपात चित्त स्थिरावो. विपरीत भावनाने येवो कधी माझ्या मनात, असे तुम्ही मला चरणांशी ठेवा. इतकीच प्रार्थना करते. आणि अर्जुनाचे हे निश्चयाचे बोलणे ऐकून दत्तप्रभू इतके प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, हे राजकुमारा, तू धन्य आहेस. तुला हवा तो वर मागून घे. तू खरोखर भक्तीचे तत्व जाणणारा आहेस, म्हणूनच तू मला सोडले नाहीस. तुझ्या या अविचल भक्तीने तू मला प्राणप्रिय झाला आहेस. बघा, भगवंताला भक्त खूप प्रिय असतं. खूप काहीतरी झालं ना तरी भगवंताला भक्त म्हणजे भगवंत भक्तीनेच प्रिय होतात.
माझी असो, तुमची असो किंवा कोणाचीही असो, भक्तीने खूप भगवंत प्रिय होतात. नेहमी म्हणून भगवंताची भक्तीच करावं आपण. तू खरोखर भक्तीचे जाणणारा, तत्व जाणणारा आहेस, म्हणूनच तू मला सोडले नाहीस. या अविचल भक्तीने तू मला प्राणप्रिय झाला आहेस. म्हणजे जे अनन्य भक्त आहेत, मी सतत त्यांच्या सानिध्यात राहतो. अभक्तांच्या मात्र सतत दुःख भोगावे लागते. तू देहाची पर्वा न करता सर्व विषयोपभोग सोडून माझी यथार्थ सेवा करून जन्माचे सार्थक केले आहेस. हे दत्तांचे शब्द कानावर पडताच राजाचे अंग हर्षाने मोहरले. खरे तर दत्त सेवेने त्यांचे अंतःकरण निरीच्छ झाले होते. पण प्रारब्धाच्या प्रेरणेने तो बोलू लागला, भगवंत, आपण जर खरेच माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला सर्व ऐश्वर्य देऊन माझ्या एकट्याच्या बळावर प्रजापालन करण्याचे सामर्थ्य यावे. बघा, हे असते मानव वृत्ती. ही किती घाणारी वृत्ती असते ना, की भगवंत समोर बसून आपल्याला दर्शन देत आहेत, पण आपण हे मागतोय. हे मी असो किंवा तुम्ही असो, आणि हे खरं आहे. एक प्रार्थना करावी सर्वांनी, की फक्त तुमची सेवा असावी प्रभू, आम्ही काहीच तुमच्याकडून मागणार नाही. इतकं आपलं खडतर भक्ती असली पाहिजे. पण हा कलियुग खूप खूप बेकार कलियुग आहे, आणि ह्याच्यात आपण जन्म घेतले ना, मनुष्य जीवन आहे, आपण भक्तीने सार्थक करू शकतो, पण नाही होत. कारण हे षडरिपू खूप खतरनाक असते. ह्या मायाचे प्रभाव, सिद्धी, नवनिधी, हे जे आपले पंचमहाभूत आपल्याला घेरलेले असतात ना, हे खूप बेकार असतात. त्यानंतर धर्म, अर्थ, काम आणि काम हे त्रिविध पुरुषार्थ एकमेकांना विरोध न करता सिद्ध व्हावेत. माझी निसीम कीर्ती व्हावी, मी बळवंत व्हावे, माझ्या नामस्मरणानेच नाहीसे झालेले ते परत मिळावे. मी धर्माने प्रजेचे पालन करावे, दुसऱ्यांच्या मनातले मला कळावे, जे माझे स्मरण करेल त्याला माझे दर्शन घडावे. सर्व आठही सिद्धी माझ्याकडे असाव्यात, मला सहस्रबाहू असावेत, हवे तेने जाण्याची माझी गती अकुंठित असावी. पर्वत, भूमी, आकाश आणि जल या सर्वाहून मला जाता येवे. नेहमी सर्व गोष्टींचे ज्ञान असावे. स्वर्गाला आणि पाताळालाही जाण्याचे सामर्थ्य मला असावे. मात्र मी चुकीच्या वाटेने जाऊ नये आणि सदैव सज्जनाच्या संगतीत असावे. बघा, हे केव्हा होतं, जेव्हा अर्जुनानी एकनिष्ठ जे भक्ती केली ना, त्याच्या मनातले हे जे सर्व हे होतं ना, मोहमाया प्रपंच आलं होतं, ते आलं मनुष्य निमित्ताने. पण जे भक्ती केली होती ना, त्याला नंतर बुद्धीही आली, आणि तो नंतर ते म्हणाला की फक्त हे सर्व मिळाल्यानंतर मी चुकीची वाटेले जाऊ नये, असं मला बुद्धी द्या. पूजनीय अतिथी माझ्या घरी नित्य यावेत. माझ्या कोशागर नित्यद्रव्याने परिपूर्ण असावा. सर्व भूमंडलात माझे कुणीही शत्रू राहू नये. संपूर्ण पृथ्वीवर माझे साम्राज्य असावे. मला पूर्ण आयुष्य असावे. मला स्मरणांगत माझ्या योग्यतेच्या पुरुषाकडूनच मृत्यू यावा. आपल्याला चरणांचे नित्य स्मरण असावे आणि त्याच्या ठायी निरंतर अनन्य भक्ती असावी, हीच माझी अभिलाषा आहे प्रभू. असे बोलून अर्जुनाने दत्तप्रभूंना साष्टांग नमस्कार केला. त्यावर दत्तप्रभू म्हणाले, तू मागितलेले सगळे वर मी तुला दिले. तू पृथ्वीवरील 7ही द्वीपांचा अधिपती होशील. दत्तप्रभूंच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताच अर्जुनाला 2 सुंदर भुजा फुटल्या. तेव्हा याचे हृदय प्रेमाने भरून आले आणि त्यांनी भगवंताला घट्ट आलिंगन दिले.
त्या मिठीत त्याला स्वतःचा विसर पडून तो तटस्थ झाला. त्याची समाधी अवस्था झाली आणि देवांच्या लक्षात आली. त्यांनी आपले वरदान सिद्ध करण्यासाठी अर्जुनाला त्या अवस्थेतून जन्ममोहिनी माया त्याच्यावर सोडून बाहेर काढले आणि त्याला म्हणाले, अर्जुन, आता तू महिष्मतीला जाऊन स्वतःला विधियुक्त राज्याभिषेक करून घे, ही माझी आज्ञा आहे. यावर अर्जुनाने आपली आज्ञा शिरोधार्थ आहे असे म्हणून पुन्हा वंदन केले आणि प्रार्थना केली, हे प्रभू, आपला विसर मला कधीही न व्हावा. तसेच आपणही माझे सतत स्मरण ठेवावे. आपले हे चरण माझे जीवन आहे. खरंच प्रभू चरणच आपलं जीवन आहे. प्रभू चरणातच आपले प्राण असतात. प्रभू चरण म्हणजे विचारही करू शकत नाही. प्रभू चरण किती किती कोमल आणि त्याच्यात काय पूर्ण ब्रह्मांड दिसतोय असे ते प्रभू चरण असतात. म्यूट करा ना. श्री स्वामी समर्थ. याला साक्ष आपले मनच आहे. कासवीची पिल्ले ज्याप्रमाणे तिच्यापासून दूर असूनही केवळ तिचे स्मरण केल्याने जगतात, त्याप्रमाणे आपण आठवण केल्यानेच भक्ताला जीवन लाभते. कासवी जर पिल्लांना विसरून गेली तर तिची पिल्ल मरून जातात. पण कासवीच्या बुद्धीचा जसा भ्रम होऊन शकतो किंवा तिच्याकडून अनवधाने प्रमाद होऊ शकतो, तसे आपले नाही. याला वेद साक्षी आहेत. आपल्यालाच आज्ञेने ही माया जीवाला अज्ञानाने झाकून टाकते आणि त्यामुळेच तो या जन्म मरण रूपी संसार चक्रात आपण फिरत असतो. तीच माया तुम्हाला मात्र स्पर्श करू शकत नाही. जसा जादूचे प्रयोग करणारा गारुडी आपल्याला इंद्रजाळाने प्रेक्षकांना मोहून टाकतो, पण तीच माया त्याच्यावर स्वतःवर निष्प्रभ ठरते. ह्या उपमेप्रमाणे आपली माया सुद्धा तिचा आश्रय असलेल्या आपल्याला म्हणजे भगवंताला कशी मोहू शकेल? प्रश्न आहे. जसा पाठलेला कुत्रा क्षू म्हणतातच सर्वांवर भुकत असला तरी आपल्याला धन्यासमोर मात्र शेपूट घोळतो, तशीच या मायेची गत आहे. ही अव्यक्त माया मला काय करू शकेल? आम्हा भक्तांना या मायेचे कसले भय? खरंच जर आपण भगवंताची भक्ती करत असेल ना, तर या मायाचे भय नाही करायचं. ते आपल्या समोर येते, पण आपण भय कशाला करायचं? त्या मायेला आपण ढकलून द्यायचं. तुमच्या चरणाच्या स्मरणाने प्रत्यक्ष मृत्यूलाही आम्ही घाबरत नाही. खरं आहे. कशाला घाबरतायत? आली तर आली. फक्त आली तर त्यांना एकच म्हणायचं, आमचे प्रभू इथे आहेत, तुम्ही पळून जा, आमचे प्रभू आमचे बघतील असं म्हणायचं. आम्ही देवतांच्या रोषलेलाही ओलांडू शकतो. याच्या चरणांच्या आठवणीत आम्ही आमच्या उपजीविकेचाही विचार सोडून तुझ्या कथा गात माथा झुकवू असो. आता पुन्हा हीच विनवणी आहे की आम्हाला स्मरणद्वारे जागवावे, आमचा विसर न व्हावा अशी विणविण करीत सासरला जाणाऱ्या नवारीप्रमाणे अर्जुन फिरून फिरून मागे पाहत दत्तप्रभूंचे रूप डोळ्यात साठवत कसा बसा महिष्मतीच्या वाटेला लागला. आता ह्याची जी पुढची कथा आहे ना, ती मी पुढच्या वेळी सांगणार आहे, कारण खूप वेळ झाली आणि ही खूप मोठी आहे. तर बघा कुठपर्यंत आलो आपण, जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला आशीर्वाद दिला आणि ते आशीर्वाद स्वरूप ते त्याच्या हृदयात साठवून, भगवंताचे दर्शन त्याच्या डोळ्यात साठवून ते पुढे वाटचाल करतायत. कुठे वाटचाल करतायत? तर महिष्मती राज्यामध्ये. तर आपण ह्याची पुढची जे कथा आहे त्या आपण नंतर ऐकू. झालेली सर्व सेवा प्रभूंचरणी अर्पण करते आणि जर बोलण्याला काही चुकलं असेल तर क्षमस्व, कारण मला मराठी इतकं शुद्ध वाचता येत नाही. मी फक्त प्रयत्न करते. सर्व माझी प्रभूंची शिकवण आणि त्यांनी शिकवलेलं हे सर्व मार्गदर्शन आहे. तर काही चुकले असेल तर क्षमस्व राधा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना
की गई सारी सेवा मैं प्रभु चरणों में अर्पण करना चाहूंगी। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। आणि अंतमध्ये कारण जे पूर्ण हे होती कथा होती ते कुठे होती? भगवंताचे चरण. आणि भगवंत कोण होते? दत्तप्रभू, अखिल ब्रह्मांडचे गुरु. आणि ते कोण आहेत? भगवंतांनी जन्म घेतलंय पण आपल्याला दाखवत नाही. म्हणून या 4 लाईनाने मी फक्त सांगू इच्छिते की भगवंत कोण असतात. गुरु अविनाशी चरणों में काशी, नित्य ध्यास शरण में जासी। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंत। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। मंगलताई पुढे कंटिन्यू करू शकतात का? श्री स्वामी समर्थ। हा, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। या सेवेच्या आपल्या सेवेच्या माध्यमातून ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून जर कोणाला काही अनुभव सांगायचे असतील तर मधल्या सर्कलला टच करा, त्यांना अलाव करण्यात येईल। श्री स्वामी समर्थ। मधल्या सर्कलला टच करा। मग अशी किती हात वरती होते? आता अनुभव सत्र चालू आहे ते आता सांगा। श्री स्वामी समर्थ। हा, श्री स्वामी समर्थ बोला ना ताई। श्री स्वामी समर्थ बोला ना ताई। श्री स्वामी समर्थ ताई। हा, श्री स्वामी समर्थ बोला ताई। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला नादांच्या शरीरापासून खूप खूप अनुभव आलेले, पण मी आजचा दिवस म्हणजे जेव्हा माझी इच्छा पूर्ण होणार होती तेव्हाच मी ते अनुभव सांगणार होते। आणि आज आहे ना माझ्या मुलाचं मॅथ्सला नंबर लागला पुणे सिंहगडला, तर ताई माझी खूप थोडस इच्छा ऐका होती। ना ताई, थोडस मोठ्याने बोला आणि रेंज मध्ये या ना प्लीज, थोडस म्हणजे ऐकायला येईल आता स्पष्ट तुम्ही काय बोलताय ते, आणि फोन जवळ घ्या। हा, आता आला आवाज? हा बोला ताई। आता येतो ताई? आज आहे ना मला म्हणजे बरेच अनुभव आलेले आहेत ताई, पण आजचा मत मी आजच्या दिवसाचीच वाट पाहत होते। आज आहे ना आपण ऑनलाईन सेवा ऐकत असताना ती लिंक ओपन झाली, लगेच नंबर लागला तर माझ्या मुलाचं नाव पण समर्थच आहे आणि माझी इच्छा ती होती तीच लागली। मेकॅनिकलला सिंहगडला चांगल्या कॉलेजला नंबर लागला आणि आम्ही ना तिथला पण आलो होतो, त्याला पण घेऊन आलती मी। तिने पण पूजा ती केली, रुद्राभिषेक झाला ना आपला लघुरुद्र त्याला, तिथं पण माझ्या ताटात ओम उठला होता आणि मी ते तीर्थ ते सगळं घरी येऊनच सगळं हे ठेवलं घरात आणि आतापर्यंत रोज त्यांना देते, घरात सगळ्यांना देते। आणि क्लास पण लागले त्याचे याचे सीएटीचे क्लास लावले ना, ते पण आहे ना नगर जिल्ह्याचे सगळे पेपर आले, बाकीच्यांचे इतके लांब लांब आले, पण माझं समर्थाचे सीएटीचे नेटचे जीडब्ल्यूचे त्याचे सगळे सीएटीचे पण 2 असतात ना ते बीसीएमबी आणि पीसीबी, ते दोन्ही ग्रुपचे सगळे नगर जिल्ह्यातच म्हणजे तिथेच लागले सगळे। आणि त्याला जिथं क्लास लावले तिथं केंद्र मिळालं, ते केंद्रात पण जायचं। एक दिवस पालखीत सोहळा होता
त्यांनी तिथं जाऊन म्हणजे सहभाग घेतला. आणि माझी इच्छा आज एकदम पूर्ण झाली. मला आता काय बोलायचं पण कळेना. पण मला लगेच दादांना सांगायचं होतं. आणि दादांची त्या दिवशी गुरुपादुकाची सेवा भेटली रात्री. आणि रात्री इतकी भारी वाटले, स्वप्न सुद्धा नव्हतं वाटले. दादांचे चरण धुवून तीर्थ भेटून आपली पण चरण पादुका सेवा होईल, परत पादुका पूजन होईल. इतकं भारी वाटलं त्यावेळेस का बस. आणि आम्ही आलो ना तर आम्हाला रूम पण नव्हती भेटली. सुहासिनी ताईंनी ना अनिता ताईंना फोन केला आणि त्यांनी आम्हाला रूम मध्ये जागा दिली. माझा मुलगा बी होता आणि तरी पण त्या म्हणे काही नाही होत, लहानच आहे तो, आमच्या पण मुलासारखा आहे रवी. आणि तेव्हापासून मला तो अनुभव पण सांगायचा आणि अजून बरंच सांगायचं, पण मला आता एवढं नाही सांगता येत ताई. श्री स्वामी खूप छान समर्थ. ताई. खूप खूप ताई मला खूप अनुभव ताई. दादांसंग धन्यवाद. बोलायचं आता, दादांबरोबर अच्छा. बोलायचं. आणि दादा म्हणायचे किती वेळा पाया पडता आणि हो. काळजी नको करू असे म्हणले. माझ्या डोक्यावर आशीर्वाद दिला. मी ती एक आतुरतेने लय वाट पाहायची. दुसऱ्यांच्या डोक्यावर हात ठेवला का मला असं वाटायचं मला कधी भेटेल असा आशीर्वाद. आणि त्यांनी ते ओळखतेच ना महाराजच होते. आणि मग त्यांनी थोड्या वेळाने परत मी एकदा पाया पडले. आणि मग ते म्हणतात किती वेळा ताई. मी म्हणलं तुम्ही आम्हाला वेळ लावली. आणि मला हसू पण आलं दादांबरोबर. नंतर परत मी पाया पडली तेव्हा मला दादांनी डोक्यावर हात ठेवला. मग मला खूप एकदम भारी वाटलं ते. खूप आणि छान. रुद्राभिषेक सेवा तर इतकी भारी झाली. आणि तुमचे मी जे रुद्र काही अनुभव असतील यंत्र ना पण ताई, म्हणतो होतं. आले ना अनुभव, की प्रत्येक वेळेस सांगत राहा. म्हणजे प्रत्येक अनुभव सगळ्यांना समजेल. पण ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल ना, साठवून नाही ठेवायचे अनुभव ताई. आलं की सांगत राहायचं. आपण रुद्राच्या वेळेस पण घेतोय सध्या अनुभव सत्रामध्ये घेतो. ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटला ना लगेच सांगून टाकायचं. म्हणजे सगळ्यांना अनुभव पण समजतात आणि आपले. मी दादांकडून पण सेवा घेतली होती ताई, ती पण माझी पूर्ण केली मी. मला ती सेवा दिली 3 गुरुचरित्र, गणपती अथर्वशीर्ष ती माझ्या मुलासाठीच घेतली होती ताई. मी हो ती हो, पण छान पूर्ण ताई छान. केली. आणि ताई आता मी संक्षिप्त गुरुचरित्र पण रोज करते 3 अध्याय. चालेल आणि चालेल ताई. सकाळी देवपूजा केल्या का लगेच रुद्राभिषेक पटकन करून घेते. कारण दिवसभर पुढे गेलं आलं ते करता नाही येत म्हणून. हो आणि बरोबर आहे परत ताई. आत्मीच्या सेवेमध्ये दिवशी राहा आवाज ऐकते. आणि सेवा हो. करा. सगळ्यांना ना अनुभव सांगायचे असतात ना, थोडक्यामध्ये पटपट आणि व्यवस्थित अनुभव सांगून घ्या सगळे. म्हणजे सगळ्यांचे अनुभव आणि होतील बरं का. दादांचा आशीर्वाद द्या मला. आहे ताई. दादांचा आशीर्वाद मोठ्याचा सगळ्यांना आशीर्वाद असतो असू हा. द्या माझ्या हो मुलावर हो माझ्यावर. हो हो. इथून दोघांना. पुढे सगळे कार्य यश द्या. हो हो. श्री स्वामी समर्थ. हो श्री स्वामी समर्थ ताई. चालेल. अनुभव सांगायचा कोणाला? श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. दादांना कोटी कोटी प्रणाम. हॅलो, नाव सांगा ना ताई. हा येतोय ताई आवाज, बोला तुम्ही. भारती खिरेड मी पुण्याहून बोलते, हा गोरेतनं. बोला. मला एक अनुभव सांगायचा आहे. सांगा ना ताई. त्र्यंबकेश्वरला जे आपला कार्यक्रम झाला ना ताई, तर आम्ही ना पुण्यावरनं संध्याकाळी 10 वाजता निघालो होतो. तर 4 वाजता पोहोचलो ना. जेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वरच्या एसटी मध्ये बसलो ना, तिथे ना श्री असं म्हणजे स्वामी समर्थ आणि गणपती मला असे पूर्ण दिसत होते. म्हणजे डोळे झाकले तरी दिसत होते, डोळे उघडले तरी मला ते दिसत होते पूर्ण. अरे आणि वा. खूप छान कार्यक्रमात पण खूप छान असं वाटलं. मी खूप नवीनच छान. जॉईन झालेली, म्हणजे 1.5 महिना झाले मला, 2 महिने झाले हा. जॉईन झालेले. आणि त्यात मी आहे ना दत्तप्रभूंचे 11 गुरुवार केले. तर माझा आता उद्याचा शेवटचा गुरुवार आहे. त्यासाठी मला दादांचा आशीर्वाद हवा होता की हो उद्या हो मी नाही का उद्यापन करणार आहे दत्तप्रभूंचे. हो ताई, दादांचे आशीर्वाद असतातच. काही नाही, सेवेमध्ये आहात ना, दादांचे आशीर्वाद असतात, हो. सगळ्यांवरतीच असतात. सेवेमध्ये आणि राहा आणि गाणगापूरसाठी तयार करा तुमच्याकडून ओळखीचे सगळे येणार सेवेकरांना. ताई मी. हो हो, हो मी जास्तीत येणार जास्त ताई, माझी संख्येने. खूप इच्छा दादाने आहे. मगाशी किती महत्व सांगितलं की नाही तिथलं. मग हो आतापासूनच आपण सांगितलं. प्रयत्न करायचे आणि गुगल फॉर्म पडला की भरून टाकायचे. हा, श्री स्वामी हो समर्थ. हो ताई. हा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ बोला ताई. हा, मी ना रसिका खांबळ घनसोलीवरून बोलते, नवी मुंबई.
बोला ना. दादांना आणि स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम. आणि मी माझ्या मुलीचा अनुभव सांगते की गुरुप्रसाद दादांनाही माझा आणि तुम्हा सर्व ऍडमिनना नमस्कार माझा. कारण गुरुप्रसाद दादांनी वेळोवेळी खूप मदत केली. माझ्या मुलीला ना गाठी होत्या मानेच्या इथे. तर डॉक्टर म्हणाले की 8 दिवसाचं औषध घ्या आणि बघा. तर घेतलं पण बरं नाही झालं. पण नंतर मग ते बोलले की गाठी कदाचित टीबीच्या किंवा कॅन्सरच्या असू शकतात. दादांना म्हटलं काय करू. दादा बोलले घ्या चेकिंग करून. आणि चेकिंग केलं. त्या लोकांनी ऍडमिट केलं तिला. मग पोटात वगैरे सारखे काढायचे तर काहीच यायचं नाही. आणि नंतर मग आम्ही डिस्चार्ज घेतला आणि आम्ही बाहेरून चेक केलं. दादा बोलले चेक करा. रिपोर्ट कालच आले. पूर्ण नॉर्मल आहे. दादा म्हणाले नॉर्मलच येणार. आणि आपल्या दादांनी पण आशीर्वाद दिला होता. स्वामीचा आशीर्वाद पण होता. तर खूप छान अनुभव मला म्हणजे दादांच्या इथे जॉईन झाल्यापासून खूप छान वाटतंय. आणि आम्हाला माझंही सगळं व्यवस्थित होत चाललंय. त्याबद्दल दादांना कोटी कोटी प्रणाम. आणि यांचे पण खूप आभार. आपले गुरुप्रसाद दादांनी खूप मदत केली. वेळोवेळी सांगायचे की काम होणार ताई होणार. काय नाही, त्या मुलीचं कामही झालं. तिचं सगळं आजारपणाचंही झालं व्यवस्थित. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान ताई, खूप छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, बोला ना. श्री स्वामी समर्थ. ताई म्हणजे अनुभव म्हणावा की साक्षात्कार म्हणावा काही माहित नाही, पण जे झालं ते सांगते मी. म्हणजे मिस्टरांबरोबरच म्हणजे हे घडलं सगळं की काल अचानक म्हणजे खूप वर्षांपूर्वी त्यांना एक गृहस्थ भेटले होते. तर ते गृहस्थ काल अचानक त्यांना भेटले आणि असंच बोलता बोलता म्हणजे त्यांना खूप घाई होती. त्यांना बँकेत वगैरे त्यांची कामं होती बँकेची, त्यांना जायचं होतं आणि खूप घाईत होते. पण तरी पण ते त्यांच्याशी बोलत होते. ते बोलले की दादा तुम्ही म्हणजे नाही का ओळखलं का मला. तर ते बोलले हा म्हणजे मी पाहिलेलं आहे तुम्हाला, पण मला एवढं सांगता नाही येणार. त्यानंतर त्यांनी म्हणजे गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेली आहे मिस्टरांनी. तर ते बोलले दादा तुम्ही गळ्यात माळ घातली का. तर बोलले हा माळ घातली मी गळ्यामध्ये, पण मी काय असं म्हणजे कुणाच्या थ्रू नाही घातली. म्हटले माझ्या मनाला वाटलं म्हणून मी घातली. तर मग ते दादा बोलले की तुम्ही मग सर्व सोडलं का आता. तर ते बोलले हा मी सर्व सोडलं, मी नॉनव्हेज वगैरे काही खात नाही काही नाही आणि घरी स्वामींची सेवा चालते. तर ते डायरेक्ट बोलले की अविनाश दादांच्या याच्यातून चालते का सेवा ऑनलाईन मार्फत. तर माझे मिस्टर एवढे शॉक झाले ना ताई की म्हणजे त्यांना काही माहित पण नव्हतं. म्हणजे कधी त्यांचं कधी बोलणं नाही कधी काहीच नाही, असं एकदम शॉक झाले. आणि ते बोलले हो 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 हा बोला ना म्हटले तुम्ही मग. तर ते ना मग त्यांचं पर म्हणजे सर्व कामच ते म्हटलं आता म्हणजे बाजूलाच म्हणजे त्यांना फार एकदम असं आश्चर्याचा धक्काच बसला ना. तर ते डायरेक्ट जागेवरच उभे राहिले, त्यांच्याबरोबर बोलत राहिले. तर बोलले हा दादांच्याच ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून घरी सेवा चालतात, माझी मिसेस सेवा करते असं. तर ते बोलले की दादांचं कार्य खूप मोठं आहे आणि खूप मोठं होणार आहे ते दादांचं कार्य. म्हणजे दादांचं जे कार्य चालू आहे आता ते सगळ्यात वेगळं कार्य चालू आहे ताई. म्हणजे अक्षरशः मला आहे ना ताई अश्रू येतात आहे की आपल्या दादांचं किंवा माझ्या दादांचं घराघरात नाव पोहोचले याचा खूप मला म्हणजे हेवा वाटतो. आणि मिस्टरांचं कसं द्विधावस्था होती, तर ती जशी का त्यांना एक चपराक बसली की दादा कोण आहेत म्हणजे काही ओळख नाही काय नाही. तरी तो जो गृहस्थ आहे तो म्हणतो की अविनाश दादा का. तर मग ते बोलले हा. त्याच्यानंतर ते बोलतच राहिले ते गृहस्थ आणि हे ऐकत राहिले. ते बोलले की गुरु माऊली जे आहेत ना त्यांनी त्यांना ना मनापासून पुत्र मानलेले, त्यांनी मनापासून त्यांचे पुत्र आहेत ते. तर हे बोलले हो हो का म्हटले म्हणजे मला नाही काय एवढं म्हणजे मला माहित नाही म्हटले, मी फक्त ऐकतो दादांचं मीटिंग वगैरे चालू असतं तर ते मी फक्त ऐकतो. तर मग ते बोलले हा हो त्यांना ना त्यांनी पुत्र मानलेले दादांना की त्यांचं जे कार्य आहे ते त्यांच्या मार्फत होणार आहे. सगळं जे काही कार्य आहे ना ते सर्व त्यांच्या मार्फत होणार आहे, दादांच्या मार्फत होणार आहे. आणि बोलले की अशी वेळ येणार आहे की प्रत्येक घरात अविनाश दादांचंच नाव असणार आहे आणि स्वामींचं नाव असणार आहे. तर ताई ते मला सांगत होते ना तर मला खूप म्हणजे खूप
असं पारे ना काय करावं काय करू नये फार असं वाटत होतं. मी दादांना आता कॉल करू का, दादांबरोबर बोलू का, दादा नक्की हे काय होतं, हा कसला साक्षात्कार तुम्ही दिलाय किंवा स्वामींनी हा काय साक्षात्कार माझ्यासाठी दिलाय, किंवा म्हणजे मला ना शब्दच सुचत नव्हते ताई. मला हे खूप सांगायचं होतं. त्यामुळे ना म्हणजे खूप सेवेकरांना अनुभव आलेले आहेत की दादा कोण आहेत, दादांचं कार्य काय आहे, आणि दादांचं फक्त एकच ध्यास आहे की घराघरात स्वामी पोहोचावे, लोकांचे दुःख दूर व्हावेत. एक अनोळखी माणूस खूप वर्षांनी येऊन जर तो डायरेक्ट दादांचं यांच्याशी बोलतोय तर ते मला खूप काय आता मी नाही माझ्याकडे शब्द ताई बोलायला. त्यामुळं सर्वांना विनंती आहे श्री स्वामी समर्थ. येतोय आवाज? हो ताई. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कारण अखिल ब्रह्मांडचे गुरुतत्व आमचे प्रभूंकडे असतात. हो ताई. म्हणून ही सर्व गोष्टी घडतीये. आणि म्हणजे ते भगवंत रूपातच तुमच्या घरी आले होते असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. त्यांनी तुम्हाला सांगून ठेवलंय आणि तुमच्या अनुभवाने अखिल विश्वला कळलं पाहिजे की इथे जे ब्रह्मांडी शक्ती आहे फक्त आणि फक्त आमचे प्रभूंच्या मार्गदर्शनामुळे भेटते आपल्याला. आणि अखिल विश्व प्रभूमय होणार ही सत्यताचं प्रमाण आज सुषमाताईंनी अनुभवात रूपी आपल्याला सांगितलं आहे. आता आपण समजू शकतो का? आता 700 लोक होते, 600 लोक झालेत. बघा तुम्ही काय मिस करतायत. त्या ब्रह्मांड अधिपतीची वाणी मिस करतायत तुम्ही. आणि आपला प्रयत्न काय असायला पाहिजे हे कळलं पाहिजे. बोलत आहे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, श्री स्वामी समर्थ दादा. आणि ताई त्यांनी हे पण विचारलं त्यांना का तुम्ही तुम्ही कोण आहेत का सेवेत, तुम्ही सेवा करतात का? तर ते काही बोललेच नाही ताई. ते फक्त नाही का सांगत होते, त्यांना फक्त दादांबद्दलच सांगत होते. हा खूप मोठा मला एक अनुभव आणि खूप मोठं आश्चर्याचा धक्का आहे ना जो आहे ना तो मी नाही सांगू शकत ताई. कारण मला दादांशीच बोलायचं होतं पण नाही बोलू शकले. मी म्हटलं सगळ्यांसमोरच मला बोलायचंय की लोक जे अज्ञान आहे अजून लोकांकडे, द्विधावस्था आहे जी लोकांची ना ती दूर झाली पाहिजे. म्हणून मला हे सांगावंसं वाटलं ताई. हा अनुभव म्हणावा की काही मला माहित नाही ताई, याला काही असू द्या निमित्त, पण खूप आणि मिस्टरांबरोबर बोलले. एक वेळ समजा माझ्या बरोबर कुणी बोललं असतं तर मी बोलले असते हा चल बाबा ओळख आहे आपली, ऑनलाईन मधून ऐकतात, ऍडमिन मधून आई म्हणून ऐकतात ना. पण ते डायरेक्ट मिस्टरांबरोबर बोलले. आणि ते इतके घाईत पण होते ना ताई की त्यांना आरटीजीएस वगैरे करायचे होते, पण तरी सुद्धा ते ऐकतच ते थांबले. तेव्हा ते सुद्धा स्वतः मला रात्री बोलले की दादा त्यांच्या मनातले जे प्रश्न होते ना ते प्रश्न त्यांनी दूर केले. आणि त्या प्रश्नांसाठी ते दुसरे कोणीच नव्हते ताई, ते साक्षात दत्तप्रभू आले होते सांगण्यासाठी की मीच आहे इथे, मीच प्रभूंच्या अवतार स्वरूप तुम्हाला सांगण्यासाठी ते आले होते. बघा किती सुंदर. हो. आणि ताई 4-5 दिवसापूर्वी ना माझे मिस्टर मला काय बोलले माहितीये का, म्हटले मी दादांना एक मनातून प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर मला 4-5 दिवसात भेटेल म्हटले. हो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर. खूप 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 छान. हा अनुभव ना आपण सर्वांनी क्लिप कट करून सर्वांपर्यंत पोचावा असं हा अनुभव आहे. हा अनुभव जे ऐकतील त्यांना कळते की श्री गुरुदेव दत्त भक्त परिवारामध्ये काय घडण होते. ही साक्षात घडण नाहीये. जसे भगवान कृष्णांना सांदीपनी ऋषी शिक्षा देत होते असे स्वयं भगवान कृष्ण आपल्याला शिक्षा देत आहेत. आणि ते जे विश्वामित्र मुनींचा आश्रम होता तशी हे आपले आश्रम आहे. हे ब्रह्मांडी आश्रम आहे. इथे जे शाळा असते ती शाळा अगदी चतुर्थ युगाच्या पलीकडे असते. जे संपूर्ण ब्रह्मांड मध्ये एकदम परीचा लोक आहे ना तो आहे गोलोक. त्या गोलोकाच्या जाण्यापर्यंत ही कक्षा असते आपली.
इतकं मस्त मार्गदर्शन असतोय. आपल्या मनातले जे विचार असतात ना ते 0 मिनिटात क्लिअर होऊन जातात. अशी ही ब्रह्मांडी शक्ती असते. म्हणून या शक्तींना, या महाशक्तीला, हे प्रभू चरणांना आपण वारंवार कोटी कोटी वंदन नमन करावं. हीच गुरुशक्ती अपार शक्ती असते. खूप 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 सुंदर. राहूच नाही गेलं ताई म्हणून मध्ये बोलली, कारण खरंच म्हणजे एक बोलू शकतो ना की काय तुम्ही आज जे अनुभवलं तुम्ही, तर आम्ही तर फक्त ऐकूच शकलो, पण तुम्ही ते अनुभवलं आणि जे काही प्रश्न दादांच्या मनात होते त्यांना सुद्धा उत्तर भेटलं. आणि असतं ना म्हणजे नास्तिकलाही आस्तिक काही गोष्टी करून जाते. ते भगवंत स्वतः येऊन आपले कर्म जर चांगले असले तर आपल्याला मार्गदर्शन करतात की नाही मी पण आहे आणि मी जन्म घेतलाय, पण तुम्ही मला ओळखत नाही. आणि हे खरं आहे. भगवंत फक्त गुरूंच्या मुळेच आपल्याला भेटू शकतात. चालेल. श्री स्वामी समर्थ. मंगलताई आता तुम्ही बोला. श्री स्वामी हो हो समर्थ. हो सुषमाताई, तुम्हाला त्यांना तुमच्या मिस्टरांना जे सांगितलं ना त्यांनी, अगदी 100% नाही 1000% हे खरंच आहे. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण मी ज्यावेळेस इथं जॉईन झाले ना, मी स्वामींसमोर बसले होते आणि मी माझ्या भानात सुद्धा नव्हते. त्यावेळेस मी दादांना मेसेज केला, दादा माझं मन सांगतंय की तुम्ही माऊलींचे चौथे सुपुत्र आहात. त्या देहाचे नसू देत, पण ते जे कनेक्शन असतं ना जन्मोजन्मांतरीचं, ते मला एक वेगळीच त्यावेळेस भणक नव्हती. दादा म्हणले, हो ताई, त्या विदेही आत्म्याचे आम्ही सुपुत्र आहोत. हे त्यावेळेस 15-16 महिन्यांपूर्वी दादांचा आणि माझा विषय झाला होता. मी आज सांगते आणि हे शाश्वत सत्य आहे आणि खरंच आहे हे, आणि हे कोणीच बदलू शकत नाही. जे सत्य आहे ते सत्यच आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ. हा बोला ना ताई. आवाज आवाज ताई. हा आवाज काही समजत नाहीये, थोडस मोठ्याने बोला ना. आता येते का ताई? हो बोला ना आता ताई. येते का आवाज? हो येतं. हा ताई बोला. हा ताई, आम्ही मंदिरात रुद्र पाठ दादांच्या परवानगीनं केला ताई. आणि संख्या थोडी कमी होती म्हणून मी दादांपासून विनंती केली की दादा, मी ज्या भक्तांच्यापर्यंत मी पोहोचले त्यांना माझ्यापर्यंत पोहोचवा, असं म्हणून विनंती केली ताई. गुरुवार, मला वाटतं गुरुवार शुक्रवार असणार त्या दिवशी. आणि रविवारला एकट्या ताई म्हणजे मी मंदिरला गेले नव्हते, मला प्रॉब्लेम आला म्हणून. तर माझ्या दुसऱ्या मैत्रिणीकडनं माझा नंबर घेऊन त्या ताईने मला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना लगेचच आपल्या ग्रुपला जॉईन केले ताई. आणि त्यांना आपल्या ग्रुपची, दादांची सगळी माहिती सांगितली. मग त्या ताईंना एक प्रश्न पडला की कसं म्हणजे काय आहे हे दादा कोण वगैरे. मग मी आपले दादा कोण आहेत हे समजावून वगैरे सांगितले सगळं त्यांना. आणि त्यांनी कालच आमच्या दोघींचं बोलणं झालं ताई फोनवर. मी खूप माहिती दिली त्यांना आणि मनापासून दादा 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 करत होत्या. आणि पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार एकदम झोपेतून उठल्या, दादा माझे दादा माझे दादा माझे स्वामी असं करत. आणि तिकडे त्यांचे मिस्टर हैदराबादला असतात जॉबला आणि त्या इकडे असतात. आमच्या बेळगावजवळ गाव आहे, त्या गावात राहतात त्या. आणि त्यांनी म्हणजे त्यांना मी सांगितलेलं की तुम्ही दादांचं फक्त स्मरण करा, तुम्हाला त्यांच्या मिस्टर त्यांनी जॉईन करून घ्यायला लावलं मला ग्रुपला. त्यांना पण मी जॉईन केले. त्यांनाही दादा हे काही माहिती नाही. आणि त्यांच्या मिस्टरांना बरं नव्हतं आणि ह्या इकडे काळजी करत होत्या की दादा आम्हाला म्हणजे स्वामी दादा आम्हाला जर एकत्र ठेवलं असतं तर मी त्यांची काळजी घेऊ शकले असते. आता त्यांना बरं नाही आहे, त्यांची काळजी कोण घेणार, असं त्यांना म्हणून त्या प्रार्थना करत होत्या. आणि ताई त्यांच्या मिस्टरांना स्वप्न पडलं तिकडे हैदराबादला की एक व्यक्ती पूर्ण पांढरे शुभ्र कपडे घालून आली आणि त्यांचा पूर्ण घाम पुसला, त्यांना टॉवेल रुमाल दिला आणि त्यांचे पाय पण दाबले. आणि त्यांनी सकाळी उठून त्यांच्या म्हणजे त्या ताईंनी केला मिस्टरांना, त्यांच्या मिस्टरांनी त्या ताईंना फोन केला. मला स्वप्न पडलं पण ती व्यक्ती कोण होतं मला माहित नव्हतं, मी त्या व्यक्तीला ओळखत नाही. लगेचच त्या ताईंनी मला फोन केला की ताई असं असं झालं म्हणून. मी म्हटलं ते दादाच होते आणि तुम्ही काळजीत होतात ना की तुझ्या मिस्टरांची काळजी कोण घेईल म्हणून. तुम्ही त्या म्हटल्या मी दादांना बघितलं पण नाही, दादा कसे आहेत, पण तुमच्या मिस्टरांची काळजी स्वतः दादाने घेतली आहे, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आणि हा ग्रुप तुम्ही जॉईन केलाय ना, इथं अशाच लीला घडतात
आणि इथं खूप म्हणजे खूप लोकांना हा अनुभव आलेला आहे. तुम्ही आजच 4 दिवसापूर्वी जॉईन झाला आणि हा लगेचच तुम्हाला अनुभव आला. असं म्हणून मी त्यांना सांगितलं. त्यांना दादांशी बोलायची आणि दादांना बघायची खूप इच्छा आहे ताई. मी त्यांना दादांचे फोटो, आपल्या पादुकांचे फोटो वगैरे पाठवले आणि त्या फक्त फोटो मध्ये बघून दादांचं स्मरण करून एवढी त्यांना प्रचिती झाली ताई. श्री स्वामी खूप समर्थ. सुंदर ताई, खूप खूप सुंदर ताई. सुंदर. आणि खूप दादाच खूप होते ते. चांगले. दादाच हा असतात ताई. नेहमी. हा ताई, आणि माझी इच्छा पण अशी दादांनी पूर्ण केली की मला खरा भक्त पाहिजे. मी ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते ते दादांनी माझ्यापर्यंत त्या भक्ताला, आणि त्या खरंच त्यांची खूप तळमळ आहे ताई. स्वामी सेवा करायची, आपल्या ग्रुपचं पण हे करायची खूप सेवा म्हणजे तळमळ आहे त्यांची ताई. आणि खूप आता छान ताई. खरोखर ज्याला तळमळ आहे तो त्यांना भक्त माझ्यापाशी ताईंना सांगा, पोहोचवला. त्यांच्या मिस्टरांना दादांचा फोटो पाठवा. ह्यांना ओळखता का विचारा त्यांना. काय उत्तर येते बघा त्यांचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान ताई, खूप सुंदर. श्री स्वामी हा. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. हो, मी सीमा गिरासे बोलते. थोडस मोठ्याने बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. हो, येत ऐकायला, बोला. हो, मी सीमा गिरासे बोलते, कुठून ताई? सुरतहून. हा, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. हा. ताई आहेत ना, अभिरुची ताई. दादांना, तुम्हाला सर्वांना प्रणाम. मी सुरतच्या मेळाव्यात मला दादांनी सेवा दिली होती ना, त्याच्याबद्दल काही सांगायचं आहे मला. अनुभव सांगायचा का ताई? हो, अनुभवच सांगायचा आहे. बोला ना, मग ऐकतायत सगळेच, बोला. हो. मला दादांनी ना 21 पारायणाची सेवा दिली होती. स्वामी चरित्र करायचं म्हणावं असं. नारळ दिलतं. मला माझं 2 वेळेस मिसकॅरेज झालं ना, आणि त्याच्यासाठी दादांनी मला सेवा दिली होती. ती 1च महिन्यात मला फरक पण आला आणि मला प्रेग्नन्सी पण आहे. मला 3रा महिना